नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण की नाही रोज आरशात बघतो, खातो, पितो, काम करतो, दमतो, आनंदी असतो. पण या सगळ्यात आपलं शरीर किती आणि कसं साथ देतो आपल्याला, हे आपल्याला माहीत असतं का? इतकंच काय तर आपल्या शरीराशी आपली मैत्री असते का? आपण आजारी पडलो की काहीतरी बिघडले बरं का, एवढंच कळतं आपल्याला. पण नेमकं काय बिघडलंय हे कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करतो का? तर या सगळ्याचं उत्तर आहे नाही. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे या विषयात विशेष अभ्यास केलेल्या डॉक्टर रश्मी कुलकर्णी आणि सुजाता गोखले आल्या आहेत. साधारणपणे आपल्या पाहुण्यांची ओळख मी करून देते, पण हे विषय इतके वेगळे आहेत की आज मी त्यांनाच त्यांची ओळख करून द्यायला सांगणार आहे. चला तर मग त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब उद्यमशील. पहिल्यांदा मी तर तुम्हाला हे धन्यवाद सांगते की आम्हाला या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमंत्रित केलात आम्हाला आणि आम्हाला एक संधी दिली हे या विषयावरती बोलायला. थँक्यू. आणि तुमचं म्हणजे मला अभिनंदन करायचं आहे की ह्या कार्यक्रमाचं नाव तुम्ही दिल के करीब एवढं छान ठेवलं आणि अत्यंत समर्पक आहे या कार्यक्रमाला. थँक्यू. कारण म्हणजे एखादा गृहिणी किंवा होममेकर असेल तर तिचा सर्वात दिल के करीब म्हणजे तिचा परिवाराचं आरोग्य, फॅमिली आरोग्य आहे. तर काही असो, लठ्ठेपणा मुलांचं आत्ता सध्या मुली यंग टीनेजर्स, आई माझं वजन वाढलं आहे, किंवा मग नवरा म्हणतो की नाही म्हणजे मला स्ट्रेस आहे, किंवा मग फॅटी लिव्हर आहे, हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, पीकॉस आहे, पीकॉड आहे मुलींमध्ये, आणि अनेक असे विविध डायबिटीज, हायपर टेन्शन अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला खूप जवळून ते म्हणजे मनाला वाटतं की वी हॅव टू डू समथिंग फॉर देम, आणि त्याकरता आम्ही वैज्ञानिक रूपेने त्यातला कसं सोल्युशन्स देऊ शकतो यावर आमचं कंपनी अर्णा जेनेक्स हा काम करतो. ओके. आणि मी आहे सुजाता गोखले, मी याच्यात को फाउंडर आहे आणि आम्ही तिघे को फाउंडर्स आहोत. रेणुका केळकर ही UK असते, डॉक्टर रश्मी कुलकर्णी दोह्यात असते, आणि मी सुजाता गोखले इथे भारतात असते. तर हा माझा म्हणजे ओळख. आता प्लीज आय विल फॉरवर्ड इट टू डॉक्टर रश्मी. तर मी या क्षेत्रात तर गेले ऑलमोस्ट 30 वर्ष आहे, आणि मी आता भारताच्या बाहेर राहून जवळजवळ 26 वर्ष होत आली. मी दोहा कतारमध्ये राहते, आणि हेल्थ अँड वेलनेस या फील्डमध्ये मी आधी कॅन्सरवर रिसर्च करायची खूप वर्ष. आता सगळ्या सायंटिस्टना जसं वाटतं ना की मी कॅन्सरचं क्युअर हे करते, तसं मला पण वाटलं आणि मी पण तशी सुरुवात केली. पण बऱ्याच वर्षांनी, 15 वर्षांनी मला असं वाटलं की कुठेतरी आपलं चुकतंय, की आपण ह्याचं क्युअर का हे फिगर आउट करायचा प्रयत्न करतोय, जेव्हा आपण हे अवॉइड करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. तर म्हणून मागे हे करून मी ह्यावर काम करायला लागले की आपण नुसतं कॅन्सरच नाही, सगळे आजार जर अवॉइड करू शकलो, प्रिव्हेंट करू शकलो तर ते जास्त चांगलं होईल. म्हणून मी ऑलरेडी गट हेल्थवर आधीपासूनच काम करत होते, स्वतःच्या गट हेल्थवर. पण जेव्हा तो फोकस बदलला मी स्वतः की नाही आपण हे आजारच थांबवू, की ट्रीटमेंटची काय गरज आहे, तेव्हा मी ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली की गट हेल्थ विच इज अ रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग. की तुम्ही कुठल्याही कंडिशनबद्दल म्हणा, तर आता 130 आजारांवर, वेगवेगळ्या हेल्थ कंडिशनवर रिसर्च झाला आहे. तर असं कुठलाच आजार नाही आहे, कुठलाच सिम्पटम नाही आहे ज्यावर गट हेल्थशी रिलेटेड नाही आहे. त्यामुळे यावर काम करायचं आम्ही ठरवलं, आणि मग आम्ही भेटलो तिघी, ती वेगळी गोष्ट आहे. पण म्हणून आमची कंपनी द ग्लोबल गट हेल्थ हब असं आहे, आणि मायक्रोबायोम सुपर हिरो हे आमच्या कंपनीचं वर्टिकल आहे, ज्यात आम्ही सगळ्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थ, आता लोकांना वाटेल ह्याच्यात एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे, पण तुम्ही कुठलीही हेल्थ कंडिशन जरी म्हटली तरी त्याचा संबंध गटशीच आहे, आणि आपण बोलू त्याबद्दल विस्तृत. पण आम्हाला तुमच्या कार्यक्रमाची परंपरा पुढे नेत आम्हाला तुम्हाला गिफ्टिंग करायचं आहे. तुम्ही जसं भेटवस्तू लोकांना देतात, तर आम्ही पण तुमच्यासाठी काही भेटवस्तू आणले. तर हा आहे गट मायक्रोबायोम टेस्ट. ओके. म्हणजे आमचं टेस्ट किट. हो, ही गट हेल्थची टेस्ट आहे. ते
तुमच्या गटचं प्रोफाईल देतो. त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. आणि ह्या आमच्या बाकीच्या म्हणजे त्याच्याशी निगडित आणि ट्रीटमेंट सोल्युशन प्लान्स जे आहेत की टेस्ट केल्यावर काय त्याच्यावरती तुम्ही काय औषधं नाही सांगणार आहे मी मुद्दामून, कसं तुम्ही त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करणार. तर ह्या आमचं ट्रीटमेंट सोल्युशन क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टचं कन्सल्टेशन जे आम्ही हे सगळं विदाऊट मेडिसिन्स करतो. हे सगळ्या ह्याच्यात कुठेही औषधं इन्व्हॉल्व नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं की आजार जे आहेत आपल्या शरीराला स्वतः हील करता येतात. आपण जर बघितलं की कुठलेही प्राणी, पक्षी, झाडं कोणी डॉक्टरकडे नाही जात, त्यांना माहीत असतं, त्यांना इंट्युशन असतं की कशाने आपले आजार बरे करायचे. तसं आपल्यालाही माहीत असतं. तर आम्ही त्याच पद्धती वापरून आम्ही हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड न्यूट्रिशन कन्सल्टेशन आहे, हे गट हेल्थ कन्सल्टेशन आहे आणि हा आमचा रिट्रीट आहे. गट हेल्थ रिट्रीट हे आहे आमचा एक्झॉटिक लोकेशन मध्ये. ते येऊन राहून तुम्ही गट हेल्थ रिसेट करू शकता आणि आम्ही तुम्हाला सगळं शिकवतो की तुम्ही नॅचरल पद्धतीने कसं हे करायचं. तर या तुमच्यासाठी आम्ही विशिष्ट बनवले आहेत. आणि हे गट हेल्थ कन्सल्टेशन आता आपल्याला वाटेल की बरेच लोक इन्फ्लुएन्सर्स वगैरे सांगतात तसंच प्रकारातला आहे का, पण याला एक वेगळं भूमिका आहे. कारण आम्ही त्याच्यात मायक्रोबायोम ऑप्टिमायझेशन म्हणजे जे आता तुमच्या गटमध्ये जे मिसिंग मायक्रोब्स आहेत ते कसं परत आणायचं तुमच्या गटमध्ये हॉलिस्टिकली थ्रू डाएट, अशी आम्ही माहिती तुम्हाला याच्यातनं देतो. सो वा, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. मला ना या सगळ्याबद्दल आणखीन सुद्धा जाणून घ्यायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गट टेस्ट किट कसा काम करतो, ह्याच्यामध्ये काय काय आहे ते जरी तुम्ही उघडून दाखवलात सगळ्या प्रेक्षकांना तरीसुद्धा चालेल. या रिट्रीटबद्दल सुद्धा मला माहिती पाहिजे, पण बेसिकली गट हेल्थ बद्दल आणखीन मला माहिती हवी आहे तुम्हा दोघींकडून. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत आत्ता आणि आय एम व्हेरी शुअर आपल्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा खूप प्रश्न उद्भवले असतील. आणि विसरू नये, आज तुम्हाला भेटणार मी विसरू नये म्हणून मी 1, 2, 3, 4 कोणाचे प्रश्न लिहून काढलेले आहेत. तर मी एक एक करून तुम्हाला प्रश्न विचारते. आणि जर का माझ्याकडून विचारायचं काय राहून गेलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रेक्षकांना हे कळावं तरी सुद्धा तुम्ही सांगा. चालेल, नक्की नक्की. सो हे जे काही वाढणारं वजन असतं किंवा केस गळणं असतं, अपचन, हे आजार अगदी सर्वसामान्य आहेत. लहान मुलांमध्ये हल्ली पीसीओडी, तुम्ही पीकॉड आता म्हणा, हो पीकॉड म्हणा, पण ते पण पीसीओडी, पीसीओएस हे लहान मुलांमध्ये बघायला मिळतं. पीसीओडी आणि पीसीओएस ते नेमकं काय असतं ते सुद्धा एक्सप्लेन करून सांगा. कॅन्सर सारखा आजार हल्ली एक सोडून एक घरामध्ये आलेलाच आहे. मधुमेह घरोघरी पोचलेला आहे. हे आजार घेऊन तुमच्याकडे लोक येतात का आणि मग तुम्ही त्यांना काय सल्ला देता? ही माहिती साध्या सोप्या शब्दांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही यावर्षीच हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि हे ॲमेझॉनवर किंडल एडिशन म्हणून उपलब्ध आहे. तर अगदी रिनाऊंड गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर अभय चोपडा बरोबर लिहिलेलं हे पुस्तक हे सगळ्यांकरता आहे की आपण साध्या सोप्या पद्धती वापरून कसं आपलं आयुष्य बदलू शकतो फ्रॉम गट टू ग्रेट. कारण आपलं सगळंच बदलतं, आपलं करिअर, आपले चॉईसेस सगळं बदलतं त्यांनी. आणि आत्ताच मी काही महिन्यांपूर्वी हे दुसरं पुस्तक पण प्रकाशित केलं आहे. हे माझं आहे की क्रॅकिंग कॅन्सर्स कोड. एवढी वर्ष कॅन्सरवर काम केल्यावर की मी ते सोडून ह्यात का आले आहे, कारण गट हेल्थ त्याहूनही खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तुमचं गट नीट ठेवा, कॅन्सर होणार नाही, त्याकरता हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. हे पण ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तर पहिल्यांदा मला वाटतंय याच्या आधी जे टेस्ट काय करतो आम्ही, कसं करतो, त्याच्या आधी जरा आपण जाणून घेऊया की गटमध्ये गट हेल्थ म्हणजे काय. कारण हा आता एक सहज वापरलेला टर्म आहे. कोणालाही विचारा की हा प्रोडक्ट गट हेल्थसाठी चांगला आहे, हा प्रोडक्ट आम्ही हे खा ते गट हेल्थसाठी चांगलं आहे. तर गट हेल्थ म्हणजे ॲक्च्युली आतड्यांमध्ये असलेल्या छोट्या जीवाणू. तर आपण जेव्हा गट हेल्थ असं म्हणतो तेव्हा आपल्याला ते सगळीकडे ऐकू येतं, पण ते नक्की काय आहे की आपल्या शरीरात जेवढे सेल्स असतात किंवा पेशी असतात त्याहूनही जास्त म्हणजे ट्रिलियन्स आपल्या शरीरात बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया आणि दुसरे पण सूक्ष्म जीवाणू. तर या सगळ्या सूक्ष्म जीवांच्या कलेक्शनला म्हणतात मायक्रोबायोम, गट मायक्रोबायोम. तर ते जे मायक्रोबायोम असतं हे बॅक्टेरिया जे आपल्या आतड्यांमध्ये राहतात
ह्यानी ठरतं. हे आपलं इनव्हिजिबल ऑर्गन म्हणता येतं, पण त्याबद्दल कोणाला माहीत नसतं. आणि आपण आपलं दिवसभर अँटीबॅक्टेरियल्स वापरून हात धुतो आणि सगळं अँटीबॅक्टेरियल्स वापरतो, अँटीबायोटिक्स घेतो, तर त्यांनी हे मरतात बॅक्टेरिया. तर ते आपल्या शरीरात काय करतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते काय करतात की आपल्या बाकीच्या अवयवांसारखे जसे फंक्शन्स असतात, जसं हृदयाचं एक फंक्शन आहे, लिव्हरचं फंक्शन आहे, तसं ह्यांचं पण काहीतरी खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. तर आपल्या अन्नाच्या पाचनाकरता जसं फायबर आपल्याला अजिबात डायजेस्ट नाही करता येत, तर ते फायबर तसंच्या तसं इंटेस्टाईनपर्यंत पोचतं न डायजेस्ट होता. तिथे ते बॅक्टेरिया त्याला डायजेस्ट करतात आणि त्याचं जे बनतं ते एकदम मॅजिकल केमिकल्स म्हणतात त्याला. अतिशय आपल्या तब्येतीवर खूप चांगले त्याचे परिणाम होतात. आणि आपल्याला विटॅमिन्स द्यायचं काम पण ते करतं, की बी विटॅमिन्स जे आहेत ते बॅक्टेरिया बनवतात, आपल्याला नाही बनवता येत. रक्त ब्लड क्लॉटिंगसाठी जे लागतं विटॅमिन के, ते पण ते बॅक्टेरिया बनवतात. मिनरल ॲब्झॉर्प्शन जसं आयर्न डेफिशियन्सी, आता अनिमियाचं प्रमाण किती जास्त आहे भारतात, B12 डेफिशियन्सी आहे ऑफकोर्स, पण मिनरल्स जसं कॅल्शियम आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे. तर लोक सप्लिमेंट्स घेतात, त्यांना हे माहीत नसतं की बॅक्टेरिया जर नसले आपल्या पोटात तर ते ॲब्झॉर्ब होणारच नाही आहे. B12 वगैरे पण तुम्हाला का घ्यावं लागतं? तुमच्या शरीराने ते बनवलं पाहिजे, तुमच्या बॅक्टेरियाने ते बनवलं पाहिजे. तर आपल्या बॅक्टेरियाच जर नसले आपल्या आतड्यांमध्ये, जर गट हेल्थ नीट नसली, तर तिकडून ह्या डेफिशियन्सीज येतात, तर अन्न पचत नाही, तर मग इंटॉलरन्सेस होतात, की कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, कोणाला ग्लुटेन इंटॉलरन्स असतो. अचानक नाही, जन्मतः नसतो ना तो, अचानक कधीतरी असं होतं की हो आज आता मला पिताच येत नाहीये दूध, आता मला हे नाही खाता येते. पण हे सगळं कसं होतं? कारण ते बॅक्टेरिया हळूहळू गायब व्हायला लागतात, ते मरायला लागतात. तर ते जेव्हा इम्बॅलन्स होतो, आणि सॉरी टू से सगळ्यांमध्ये इम्बॅलन्स आहे, इतकं आपण नॉर्मलाइज केलं, पण जेव्हा आपण गट हेल्थ म्हणतो, म्हणून हा सगळ्या आजारांशी निगडीत आहे. तर आपण जर बघितलं की जे स्टडीज झाल्या की 130 आजार सायंटिस्टनी जगभर स्टडी केले आहेत, कंडिशन्स, हेल्थ कंडिशन्स असो, आजार असो, त्यांना एकही आजार असा दिसला नाहीये ज्यात गट हेल्थ नॉर्मल आहे. अच्छा. तर आपलं मायक्रोबायोम नॉर्मल आहे असं एकही हेल्थ कंडिशन नाही दिसलंय. म्हणजे इतकं रिसर्च झालेलं आहे की विवेक्षित आजारांना काही विवेक्षित बॅक्टेरिया नाहीच आहे तुमच्या, किंवा खूपच जास्त वाढ आहेत. सो त्या कोरिलेशन्स आहेत, पेपर्स आहेत, रिसर्च आहे की गट हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर याकरता मग आम्ही म्हटलं की हे विज्ञान आहे ते ॲक्च्युली हे सगळे जे आपण म्हणतो की हे खा तुमच्या गटला बरं असतं, ते म्हणजे लाईफस्टाईल चेंज करा, ते सगळं ऐकायला आणि करायला चांगलं आहे, करू आम्ही. पण वेदर इट इज गोइंग टू बेनिफिट ऑल, म्हणजे सगळ्यांना एकसारखं ते बेनिफिट होणार आहे का? पण नाही होत, कारण वन साईज डज नॉट फिट ऑल. बरोबर. आणि त्याकरता मग आम्ही हा टेस्ट किट आणलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते हां. दाखवाल का? तर ह्या टेस्ट किटमध्ये छोटंसं एक वायल आहे, त्याच्यात एक DNA स्टॅबिलायझर आहे आणि एक छोटंसं स्पून सारखं आहे, ज्याच्यात तुम्ही स्टूल सॅम्पल देणार. तर हे या किटच्या म्हणजे कॉस्टमध्ये तुमचं दोन्ही वेळचं शिपिंग आणि कुरिअर चार्जेस इन्क्लुडेड आहे. त्यामुळे हा टेस्ट तुम्ही घर बसल्या करू शकता. तुम्हाला कुठल्याही क्लिनिकला जायची गरज नाही. तर घरात येतं, हा जेव्हा तुम्ही ऑर्डर करता आमच्या वेबसाईटवर ना, तो किट तुमच्याकडे येतो घरी. तुम्ही जेव्हा हवं आहे तेव्हा घेऊ शकता, स्टूल सॅम्पल देऊ शकता वायलमध्ये, आणि त्याच्या आतमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केल्याने तो किट परत घेऊन म्हणजे कुरिअर येऊन घेऊन जातं आणि सरळ आमच्या लॅबकडे घेऊन जातं. लॅबमध्ये देतात आणि ॲनालिसिस होतं. आणि ॲनालिसिस झाल्यावर एक 45 पानांची रिपोर्ट, म्हणजे आपली जन्मकुंडली पण एवढी स्टूल सॅम्पल. हो, आणि आपली जन्मकुंडली एवढी मोठी नसेल, पण आपल्या गटची कुंडली पूर्ण येते त्याच्यात. आणि त्याच्यात सगळी माहिती असते, जे आत्ता डॉक्टर रश्मी म्हणाल्या, गुड मायक्रोब्स, बॅड मायक्रोब्स, आणि त्याच्यातल्या तुमच्या अँटीबायोटिक रेझिस्टन्स त्या रिपोर्टमध्ये. आणि मग तुमचं जर जे काही मिसिंग असेल शरीरांमध्ये, एक म्हणजे रिसर्चनी सांगितलं आहे की निदान 50 तरी मायक्रोब्स आहेत जे फाउंडेशनल आहे, म्हणजे सगळ्यांच्या नॉर्मल फिजिकल आणि मेंटल वेलनेससाठी त्या गरजेचं आहेत सगळ्यांच्या शरीरांमध्ये. आणि त्याच्यातले कुठले मिसिंग आहेत ते तुम्हाला दर्शवतं तो रिपोर्ट. त्यामुळे ती माहिती आम्हाला त्याच्यातनं मिळते.
तर त्याच्याशी सगळे मग आजारपण रिलेटेड आहेत. तर जेव्हा हे बुक करतात लोक, तेव्हा आम्ही भारतभर कुठेही हे किट पोचते, अगदी रिमोट एरियाजमध्येही गेलेली आहे किट, आणि ती परत आल्यावर ऑलमोस्ट 2 ते 3 आठवड्यात तो रिपोर्ट येतो. तर असं वाटेल की किती लांब, किती जास्त वेळ आहे, पण तो रिपोर्टच इतका डिटेल्ड असतो, काहीतरी 45-46 पानांचा अतिशय डिटेल्ड, आणि तो टेक्निकल रिपोर्ट असतो. पण तो आम्ही जेव्हा लोकांना पाठवतो तेव्हा 1 तासाचं कन्सल्टेशन पण त्यात इन्क्लुडेड असतं. तर आम्ही तो पूर्ण अगदी लेमॅन, साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगतो, आणि त्यात आम्ही असं 3 भागात समजवतो की आम्हाला काय दिसलंय, कुठल्या प्रकारचे इम्बॅलन्सेस आहेत, कुठले बॅक्टेरिया कमी आहेत, कुठले जास्त आहेत, कुठले इन्फेक्शन्स आहेत. खूप लोकांना आतड्यांमध्ये वर्षानुवर्ष इन्फेक्शन्स असतात आणि त्यांना माहीत पण नसतं, ज्यांनी बरेच आजार होतात. तर ते पण यात दिसतं की ते नॉर्मल स्टूल टेस्टनी दिसत नाही, कारण आपल्याला माहीत नसतं की काय शोधायचं. ह्यात तो प्रश्न येतच नाही, कारण पूर्ण सिक्वेन्सिंग होतं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा एक्सप्लेन करतो तर हे सगळं बघून तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर काय होतोय, तर त्यात डिसीज रिस्क पण दिसते. बरेचदा यात दिसतं की ह्यांना हार्ट डिसीजची रिस्क आहे, हे मायक्रोबायोम वरून दिसतं. यांना हायपरटेन्शनची रिस्क आहे, ह्यांना लठ्ठपणाची आहे, किंवा आर्थरायटिसची आहे, किंवा असं खूप वेगवेगळे, किंवा मेंटल हेल्थ इश्यूज पण आहेत. हे क्लिअरली त्यात दिसतं, आणि ते लोक आम्हाला सांगतात की अरे हो, आम्हाला हे आहे, पण आम्ही विचार नव्हता केला. झोपेचे पण हे की झोप लागत नाहीये, दिसते त्यात. तुम्हाला व्यायाम करता येतोय की नाही, तुमचं फिजिकल एन्ड्युरन्स आणि एरोबिक एन्ड्युरन्स हे पण त्यात दिसतं. तर कितीही लोक व्यायाम करत असतील आणि त्यांना वाटेल की आमची रिकव्हरी नाही होत आहे, किंवा दमतोय, किंवा काही होतं, तर ह्यात दिसतं की तुमचं मायक्रोबायोम असं आहे की ते तुम्हाला अलाव नाही करत आहे हे करायला. लोकांचं वजन कमी नसेल होत, तर ज्यांचं जास्त वजन असते आणि जे बारीक असतात त्यांच्यामधले बॅक्टेरियाच वेगळे असतात. त्यामुळे त्यांनी जरी सेम अन्न खाल्लं तरी ते वेगळं पचतं. अच्छा, बरोबर आहे, बरोबर. तर त्यामुळे कितीही प्रयत्न करा, वजन कमी होणार नाही, कारण ते बॅक्टेरियाच नाही आहेत शरीरात. तर ते जेव्हा बदलतात टेस्टिंग झाल्यावर, तेव्हा मग ते नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते. तेव्हा वजन आपोआप कमी होतं, तेव्हा सगळं आपोआप व्हायला लागतं, तेव्हा आजार बरे व्हायला लागतात. तर असं वाटेल की आता एक काहीतरी आम्ही खूप कॉम्प्लिकेटेड सांगणार आहोत करायला. तर ह्याचे ॲक्शन आयटम्स एकदम साधे आहेत. आम्ही ह्याच्यात डाएटरी रेकमेंडेशन देतो. डाएट प्लॅन नाही आहे, तो कोणाला डाएट नाही करायला सांगत आहे. आम्ही उलट म्हणतो जास्त प्रकारचे हे खा, पदार्थ नॅचरल जे डायव्हर्सिटी आणा. आपण जेवढं डायव्हर्स खाऊ तेवढं डायव्हर्स आपलं गट मायक्रोबायोम बनेल, कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात. जसं आपल्याला आता वकील लागतात, डॉक्टर्स लागतात, इंजिनियर्स लागतात, ते एकमेकांचं काम नाही करू शकत, तसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात, कारण ते एकमेकांचं काम नाही करू शकत. म्हणून हे खूप गरजेचं आहे. तर ह्यात आम्ही हे पण सांगतो की ते डाएटरी रेकमेंडेशन 12 आठवड्यांसाठी, आणि कुठले प्रोबायोटिक्स घ्यायचे, एवढंच त्याचा ॲक्शन आयटम आहे. तर ते डाएटरी रेकमेंडेशनमध्ये पण फर्स्ट फेज जो असतो तो डिटॉक्सचा असतो, कारण लोक काय करतात की प्रोबायोटिक्स मनानेच घेतात, किंवा डॉक्टर्स पण त्यांना प्रोबायोटिक्स देतात, जे दुकानात मिळतं. हो, दुकानात कुठलं त्यांना वाटतं प्रोबायोटिक्स असं जेनेरिक हे आहे की कुठलंही घेतलं तर चालेल. तर त्यांनी काय होतं की आपल्या गटमध्ये जर ते ऑलरेडी असले तर त्याचा उपयोग नाही होणार. आपल्याला पाहिजे की आपल्या बॅक्टेरिया कुठले नाही आहेत ते आपण घेतले पाहिजे. तर ते या रिपोर्टमध्ये दिसतं. तर आम्ही कन्सल्टेशनमध्ये सांगतो की तुमच्या गटमध्ये हे बॅक्टेरिया मिसिंग आहेत, त्यामुळे तुम्हाला हे फंक्शन्स मिळत नाही आहे, विटॅमिन्स मिळत नाही आहे, किंवा जे कुठले फंक्शन्स असतील तर तुम्ही हे घ्या. तर ते रिपोर्टचा खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि हे किती सोपे ॲक्शन आयटम्स आहे, यात कुठलेही औषधं नाही आहेत, कुठलेही सप्लिमेंट्स नाही आहेत, दुसरं काहीही नाही आहे त्यात. इंटरेस्टिंग म्हणजे या नवीन आत्ता आमचं रिपोर्ट आलेलं आहे त्याच्यात आम्ही मायक्रोप्लास्टिकचं पण एक्सपोजर आणलं आहे. कारण आत्ता तो एक कन्सर्न झाला आहे, कारण आपल्या सगळ्या गटमध्ये ब्रेनमध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढलेत, जे अतिशय हानिकारक आहे. ह्याच्यावरती जरा थोडंसं विस्तृत सांगा. मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे आपण जितकं प्लास्टिक्स वापरतो, आता साधं आपल्या कधी आपण हॉटेलमध्ये ऑर्डर केलं तर जेवणं पॅक याच्यात प्लास्टिकमध्ये, तर ते कुठे ना कुठेतरी जेव्हा तुम्ही ते त्याच्यात गरम जेवण किंवा काही असतं ते घालतात, त्या प्लास्टिकच्या छोटे छोटे प्रमाण किंवा कण तुमच्या सिस्टममध्ये, पाण्यांमध्ये पण आहे. आता पाण्याच्या बॉटल्स पण प्लास्टिकच्या आहेत. तर असं करून छोटे छोटे कण जे आहेत ते आपल्या गटमध्ये
जाऊन म्हणजे सेटल व्हायला लागलेत. इतक्या प्रमाणात आपल्या प्लास्टिक्स मायक्रोप्लास्टिक्स आहेत. आणि त्यांनी किती आणि काय वाईट होऊ शकतं? ॲक्च्युली मायक्रोप्लास्टिक्स हे ना, आता लहान मुलं डबे पण प्लास्टिकचे घेऊन जातात. आधी स्टीलचे नेत होते, आता आपलं पूर्णपणे सगळं प्लास्टिक घरात स्टोरेजसाठी वापरतात. तर ते छोटे कण कंटिन्युअसली आपल्या पोटात आणि शरीरात जात असतात, रक्तात पण जात असतात. तर आता सायंटिस्टचं एस्टिमेट्स असे आहेत की प्रत्येकाच्या शरीरात किमान एका क्रेडिट कार्ड एवढं तरी प्लास्टिक आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे, आणि त्यांनी पण खूप आजार होतात. तर तो आता नवीन एक आम्ही पॅरामीटर आमच्या रिपोर्टमध्ये टाकला आहे. तर आमच्या याच्यात जेव्हा डिटॉक्स फेज होतं तेव्हा मायक्रोप्लास्टिक्सचं पण डिटॉक्स व्हायला सुरुवात होते. आणि आत्ता त्यांनी म्हणजे नवीन रिसर्चनी दाखवलंय की त्या मायक्रोप्लास्टिक्स फक्त गटमध्ये सीमित न राहून ते रक्तातर्फे ते ब्रेनमध्ये पोचत आहेत आणि त्याच्यामुळे बरेच माइंडचे म्हणजे इश्यूज होत आहेत. मुलांमध्ये बघा म्हणजे आता कितीतरी मुलांमध्ये काय काय मेंटल वेलनेसचे इश्यूज असतात, त्या असू दे, किंवा मोठ्या लोकांमध्ये सुद्धा लवकर अल्झायमर्स, पार्किन्सन्स ह्या सगळ्या गोष्टी होण्याची जी म्हणजे आपल्याला दिसतोय प्रथा किंवा आता ज्या गोष्टी वाढल्यात ते त्यामुळेच मायक्रोप्लास्टिक्स. पुढला मला एक प्रश्न विचारायचा होता, गट हेल्थ चांगली असणं म्हणजे नेमकं काय? हो, आणि ती चांगली आहे की नाही हे आपण कसं तपासू शकतो? त्याच्याबद्दल तुम्ही बरंच काही आता सांगितलं, थोडं आणखीन डिटेलमध्ये सांगू शकाल का? पहिलं म्हणजे जेव्हा आपण आजारी होतो किंवा इवन तुम्ही ताण्या बाळाला बघता तेव्हा आजी काय म्हणते की त्याचं स्टूल बघा, बरोबर बरोबर, कसं आहे त्याच्यावरनं कळतं की बाळाचं तब्येत काय आहे म्हणते. सो द फर्स्ट नॉक जे आम्ही म्हणतो, पहिलं म्हणजे जे शरीर तक्रार करायला सुरुवात करतं ते गटमधनं सुरुवात करतं. तेव्हा तुम्हाला स्टूल नीट पास न होणे किंवा फ्रिक्वेंटली पास होणे, पोट दुखणे याच्यावरनं हळूहळू सुरुवात होते. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे काळजी म्हणजे देत नाही, लक्ष देत नाही, तेव्हा ते काळजीदायक काहीतरी डिसीजमध्ये हे होतं, कन्वर्ट होतं. कारण शरीराला ते हँडल करता येत नाही. किती दिवस तो हँडल करत बसेल? साधं आता मुलांमध्ये पण बघतो, ॲसिडिटी आहे आई, मग गोळी घेतली, अँटासिड घेतलं, 2-3 दिवस बरं वाटलं, मग परत एखादा 15 दिवस नंतर परत त्याला ॲसिडिटीचे त्रास सुरू होतात. पण तिथपर्यंत नाही आहे, तो ॲक्च्युली मूलभूत कारण वेगळंच आहे. आणि त्याच्यामुळे गटकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि चांगलं आहे की नाही हे एक सिग्नल आहे तुमच्या शरीराला की जर चांगलं नसेल तर काहीतरी चुकीचं होतोय गटमध्ये, जेवणात किंवा काही म्हणजे तुमच्या स्ट्रेसही असू शकतो. बरेच पॅरामीटर्स आहेत ज्या एफेक्ट करतात गट. बरोबर. आपण जर म्हटलं की आता गट हेल्थ आता आपण कशी ओळखायची किती हे आहे की नाही, तर पहिली गोष्ट जसं सुजाता म्हणाली की स्टूल्स कसे आहेत, तर त्याकरता एक ब्रिस्टॉल चार्ट म्हणून असतो. लोकांना वाटेल की हे काय बघायचं, पण आता खूप सायंटिस्ट म्हणायला लागले की आपण ते जे स्क्वॉटिंग पोझिशनमध्ये जे ईस्टर्न कमोड होतं त्यात स्टूल्स कसे आहे ते कळत होतं. WC-मुळे कळत नाही आहे ते, आणि लोक बघत हे पण नाही करत. पण त्यात एक स्पेसिफिक नंबरिंग दिलं आहे, त्याचं ग्रेडिंग, की एक तर कॉन्स्टिपेशन खूप होते किंवा डायरिया होतोय, तर त्याच्यामधलं जे असते ते हेल्दी असतं. तुम्ही दोन्ही बाजूला जर कुठेही लीन करायला लागले तर ते हेल्दी नाही आहे. लोकांना वाटते की कॉन्स्टिपेशनच आहे, एवढं काही सिरियस नाही आहे, पण काहीतरी शरीर सांगायचा प्रयत्न करते तिथून, आणि असे आपण इग्नोर करतो असे छोटे छोटे सिम्पटम्स. आणि त्यांनी काय होतं की आपली इम्युन सिस्टम जी आहे ती गटमध्येच असते, की अगदी गट मध्ये एका सेल लेअर थिन एवढं पातळ लाइनिंग असते, त्याच्या या बाजूला मायक्रोबायोम असते, बॅक्टेरिया असतात, आणि दुसऱ्या बाजूला इम्युन सिस्टम. तर ते इम्युन सिस्टमचं ट्रेनिंग सारखं होत असतं आपल्या गट बॅक्टेरियामुळे. तर तुम्ही कुठलेही हेल्थ कंडिशन म्हटले की आता तुम्ही म्हणाल की म्हणजे कोणी लोक म्हणतात की आम्ही येऊ नाही शकत कारण आहे ना आम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालंय, त्याची साथच आली. साथ काय येते? कारण तुमचं मायक्रोबायोम नीट नाही आहे आणि ते ट्रेन करत नाही आहे इम्युन सिस्टमला, म्हणून ही साथ येते, कारण कोणाचीच इम्युन सिस्टम ट्रेन नाही आहे. आणि बाकीचे आजार पण यामुळे होतात की जे मायक्रोबायोमनी केलं पाहिजे ते होत नाही आहे फंक्शन्स. तर काही पण आपल्याला सिम्पटम्स, समजा डोकंदुखी जरी दिसलं किंवा जॉईंट्स दुखत आहेत किंवा काही पण असे वेगळे, थोडंसं वेगळं की स्किनवर ॲलर्जी आली, दुसरी कशाची ॲलर्जी आली, सारखं सायनस हे होते, कुठलेही सिम्पटम्स दिसले की त्याचा अर्थ आहे की तुमचं शरीर ऑलरेडी बरेच महिने बरीच वर्ष
कोप करायचा प्रयत्न करत होतं ते आता हँडल नाही होते म्हणून ते तुम्हाला दाखवते. तर ते जेव्हा दिसतं तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झाला असतो. तर लोक तेव्हा गोळी घेऊन काही पण घेऊन संपवतात तिथेच की आम्ही बँडेड ट्रीटमेंट, पण तुमचं शरीर दुसरं काहीतरी त्याला सांगते. म्हणतात बँडेड ट्रीटमेंट की नाही आपण वरवर चिकटवून देऊ, ठिगळं लावूया. ठिगळ लावूया. तर ती काहीतरी प्रेशर बिल्ड होते तेव्हा कुठे ते त्याचा स्फोट होऊन आता लीक व्हायला सुरुवात झाली आहे. जे काय आपण हे जसं पाईपचं म्हणतो प्रेशर वाढते त्याच्यात, तसं आपल्या शरीराचं होत असतं की जेव्हा एकही सिम्पटम कशाचाही दिसायला लागतो याचा अर्थ ऑलरेडी खूप काय काय झालेलं आहे शरीर. त्यामुळे ते का होते इथपर्यंत कोणी पोचतच नाही. म्हणून गट हेल्थ जेव्हा चांगली असते तेव्हा एकदम त्वचा क्लिअर असते, केस गळत नाही, एनर्जी एकदम असते, झोप व्यवस्थित होते, फ्रेश वाटतं आणि काही दुखत वगैरे नाही. वजन पण कंट्रोलमध्ये असतं. पण हे सगळं इम्बॅलन्स जेव्हा याचा होतो तेव्हा मग स्किनवर पिंपल्स यायला लागतात, फोडं यायला लागतात, केस गळायला लागतात, शरीराचं सांगण्याची प्रक्रिया आहे की माझ्या रूट कॉजचं निर्मूलन करा, नाहीतर मी कुठून ना तरी कुठून सांगत राहीन. सगळं लाईफस्टाईलवर खूप अवलंबून आहे असं वाटतंय का? नक्कीच. मेंटल हेल्थ. नक्कीच मेंटल हेल्थ सुद्धा तुमच्या गट हेल्थ वरती अवलंबून आहे. आता लाईफस्टाईल बद्दल बोललात तर तुम्ही आत्ताचे साधारण एखादा म्हणजे आता जे आपण नॉर्मल म्हणतो जे चुकीचं आहे, नॉर्मल म्हणजे वेळेचं जे सायकल आहे आपल्या मुलांमध्ये किंवा आता मोठ्या लोकांमध्ये की मला ऑफिस आहे बाबा, तर मी सकाळी उठतो माझ्या मनाप्रमाणे, रात्री उशिरा झोपलो त्यामुळे मी उशिरा उठणार, उशिरा उठून लगेच मी चहा वगैरे घेणार आणि मग सरळ ब्रेकफास्ट करणार आणि मग मी कामावर जाईन. रात्री उशिरा येतो तेव्हा मी 11 वाजता स्विगीवरनं ऑर्डर करीन, त्याच्यानंतर स्विगीवरनं ऑर्डर केल्यावर जेवीन आणि मग 1 वाजतापर्यंत मी स्क्रोलिंग करीन आणि मग झोपेन. पण आपलं शरीर ह्याकरता बनलं आहे का? नाही. बरोबर. आपल्याला आपल्या म्हणजे पूर्वजांनी जे सांगितलंय आणि आत्ता सुद्धा सगळे सायन्स म्हणतंय की सर्केडियन रिदम म्हणतो आपण ज्याला, म्हणजे सकाळी सकाळ जेव्हा पहिलं म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा आपले पण शरीरातले मायक्रोब्स जागृत होतात, त्यांची कामं सुरू करतात. कारण आम्ही एक सिव्हिलाइज्ड नेशन म्हणून आपण इव्हॉल्व्ह झालो, पण त्या गटच्या मायक्रोब्स नाही इव्हॉल्व्ह झाले, त्यांना काही फरक नाही पडला. त्यांचं कार्यासाठी ते सकाळी 4:30-5 वाजता उठणार, ते वाट बघणार की माझं आत्ता व्यायामाची वेळ आहे, माझं आत्ता पाणी प्यायचं वेळ आहे, मग मी नाश्ता करीन, मग थोड्या वेळाने चहा. तर त्या सायकलची अपेक्षा करत 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 ते रात्री संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हा ते झोपायला जातात. असं तेव्हा आपण ऍक्टिव्ह. मग तुम्ही तेव्हा त्यांना जेवायला घातला तर ते पचू शकणार आहेत का? झोपेत असलेला माणूस काय काम करू शकेल तसंच तो झोपेत असलेला मायक्रोब तुमचं काय काम करू शकेल? तर ती टॉक्सिक होते मग तुमचं जेवण, कारण पचलंच गेलं नाहीये शरीरातलं जो फूड तुम्ही 11 वाजता खाल्लंय. सो ही सायकल एकदम आपल्या लाईफस्टाईलला बिघडलेलं आहे. मी तुमची ओळख माझ्या मुलाशी करून देईन. त्यांनी आता तो पर्सनल ट्रेनर तर आहेच, त्याच्यानंतर म्हणजे रिहॅब ट्रेनिंगसुद्धा तो करतो आणि त्यांनी आता नवीन जो स्टुडिओ उघडला आहे तिथे फक्त जिम्नेशियम नाही आणि तुमच्या शरीराकडे नाही तर मेंटल हेल्थसाठी सुद्धा तो काम करतो. आम्ही मेंटल हेल्थवरही हेवीली काम करतो, कारण आम्ही जो रिपोर्टचं सांगितलं ना तर त्यात असं न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणून एक कॅटेगरी दिसते. तर हे असे केमिकल्स आहेत जे आपले गट मायक्रोबायोम बनवतं, ज्यांनी आपल्या पचनावरच नाही तर हॉर्मोन्स आपल्या मेंटल हेल्थवर अतिशय सिग्निफिकंट परिणाम होतो. तर आमच्याकडे अशी लोक पण येतात जे डिप्रेस्ड असतात, अँझायटी असते, दुसरे आत्महत्या करायचा प्रयत्न केला असतो, खूप आमच्याकडे आहेत. आणि ते त्यांना इतका ड्रामॅटिक फरक पडतो जेव्हा ते नुसतं साधं डायटरी रेकमेंडेशन आणि प्रोबायोटिक्स काही औषधं दिली नाहीये, त्यांची 30-30 वर्षांची औषधं बंद होतात उलट ह्यानी. तर आम्हाला असे म्हणजे फिजिकल हेल्थच नाही, ह्यातही खूपच ड्रामॅटिक आम्हाला फरक. आता सकाळी माझ्या बरोबर 2 लेडीज ज्यांनी ह्या ट्रीटमेंट प्लॅन घेतले, मी बऱ्याच दिवसांनंतर भेटले त्यांना, तर चेहऱ्यावर ग्लो आणि असं जे डार्क सर्कल्स गेलेले, मी म्हटलं गेले सगळे डार्क सर्कल्स आणि ग्लो दिसतोय चेहरा. तर ते म्हणाले तुमचं ट्रीटमेंट लागू पडतो हे दिसतंय ना. पण मी ऑन अ सिरियस नोट, आता मी माझं लाईफस्टाईल सपोज नाही चेंज करू शकत. सकाळी लवकर उठायचं असतं, ट्रॅव्हल करायचं असतं, कधी घरातून डबे घेऊन जाऊ शकते, कधी नाही घेऊन जाऊ शकत.
आणि एक इरॅटिक असं स्केड्यूल हो. आहे जे 15 आणि 20 तास आमचे ऍक्च्युअल वर्किंग आवर्स आहेत. हो. त्याच्या पुढे प्रवास करायचा असतो. थकून बघून 11-12 पर्यंत घरी आल्यानंतर शक्ती नसते खायची सुद्धा. बरोबर. तशीच मी झोपून जाते. सकाळी परत लवकर उठायचं, म्हणजे बरोबर. उशिरा तर झोपायचंच, लवकर पण उठायचंच. आता सपोज एपिसोड सुद्धा आमचे येतात ते एडिट करायला वगैरे, तर ते फोनवरती सगळं चालू असतं काम. आणि ह्यातून सगळ्यातून विरंगुळा म्हणून आपण नेटफ्लिक्स बघतो किंवा प्राईमवरती एखादा बरोबर. पिक्चर बघतो का, तर रिलॅक्सेशनसाठी. एक्सरसाइजला वेळ नाही. आता ही फक्त माझीच तक्रार नाही आहे, माझ्यासारख्या अनेक लोकांची तक्रार आहे. तर हे लाईफस्टाईल तुम्ही कसं रेक्टिफाय करणार, आणि हेच जर का रेक्टिफाय नाही झालं तर मग गट हेल्थ वरती कसं काम होणार? हो, आता बऱ्याच लोकांचं असं, एक तर तुम्ही सांगितलं तसं तुमचं स्केड्यूल असतं, काही लोकांचे शिफ्ट ड्युटीज असतात, काही लोक खूप जास्त ट्रॅव्हल करतात. तर मी पण आता खूप जास्त हो प्रवास ना. होतो इंटरनॅशनली. तर काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या नॉन निगोशिएबल्स तुम्ही ठेवू शकता. बरोबर. एक गोष्ट, मी सिंगापूरमध्ये आधी राहत होते, तिथली लोक खूप चांगलं करतात. ते घरी जरी स्वयंपाक नसते करत, दॅट इज अ डिफरंट टॉपिक, पण त्यांच्या जेवणाच्या वेळा फिक्स्ड असतात. ते काहीही करो, 6 वाजता त्यांचं डिनर संपतं, ते कुठेही असो. मग तिथे फूड कोर्ट कल्चर खूप चांगलं आहे. तसा आपला जो एक ऍक्टर आहे, अतिशय आमचा दिलके करीब मित्र आहे, मिलिंद गवळी. बरोबर. तो 11 वाजता, म्हणजे 11 वाजता स्वतःचा लंच टाइम त्याचा फिक्स हो, आहे. बरोबर. तो डबे उघडून जेवायला बसतो. Yes. म्हणजे शॉर्ट जरी तयार असला ना तरी सुद्धा 11 वाजलेत म्हणजे सरांची. आणि इंडस्ट्रीमध्ये आणि मोस्ट ॲडवाइस्ड एकटाच असेल जो हे करत असेल. नाही, पण तो ॲडवाइस आम्ही सगळ्यांना सांगतो की ठीक आहे, तुमचं स्केड्यूल तुम्ही मॅनेज नाही करू शकत, रात्री तुम्ही उशिरा झोपता, पण एक ठराविक वेळ अलार्म लावा जेवणाच्या वेळा. आणि ठेवा जेवणाच्या की वेळा. तेव्हा मी खाईन. म्हणजे भले तुम्हाला आता तुम्ही ट्रॅव्हल करता, तर ट्रॅव्हल करताना पण त्याच्यातले हेल्दी ऑप्शन्स काय मिळू शकेल तुम्हाला, ते घ्या आणि ते खा. एखादं फ्रूट, एखादं सॅलड त्याच्याबरोबर ॲड करा. म्हणजे तुमचं ट्राय टू मेक इट कम्प्लीट. असं आता साधं इडली सांबार म्हणणार, तर इडली सांबार खाल्लं, म्हणजे मी नाही सांगत आहे की तेच खा, पण इडली सांबार असेल तर सांबारमध्ये तुम्हाला थोडंफारसं प्रोटीन मिळतं, इडलीमध्ये कार्ब आणि प्रोटीन मिळते, पण तुम्ही ॲड ऑन काहीतरी एक सॅलड आणि हे घ्या. म्हणजे विचारपूर्वक माइंडफुल इटिंग केलात ना तर होतं ते. आणि आता झोपेच्या बद्दल म्हणालात, झोपेच्या बद्दल सुद्धा तुम्ही जर मेडिटेशन हा कुठेही, आता तुम्ही प्रवास करताय, एक 10 मिनटं डोळे मिटून मेडिटेटिव्ह काहीतरी केलात तर आपोआप माइंडचा स्ट्रेस कमी होतो, लेवल्स कमी होतात. मी असं नाही सांगत आहे की दॅट इज अ रिप्लेसमेंट फॉर स्लीप. झोप ही लागतेच सगळ्यांना, पण त्या वेळेला, कारण झोप पण न झाल्यावरती आणि बाकीचे स्ट्रेसमुळे शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतात. कधी कधी झोप मिळते, नाही असं नाही, पण ती 5 तास 6 तास, पण ती जी झोप मिळते ती क्वालिटी नसते. हो, त्याचं कारण हे आहे की ते न्यूरो ट्रान्समिटर्स, जसं आपल्याला एक न्यूरो ट्रान्समिटर असतं, त्यांनी मेलेटोनिन बनतं. तर ते गट बॅक्टेरिया नसले तर तुमचं मेलेटोनिन, स्लीप हार्मोन ज्याला म्हणतात, ते बनत नाही. ते व्यवस्थित नाही बनलं तर झोपेची क्वालिटी खूप कॉम्प्रोमाइज होते. असं वाटतं आपल्याला आपण झोपलोय, पण त्याच्यानंतर अजिबात फ्रेश नाही वाटत, एनर्जी लेवल्स कमी असतात, दुसरे पण बरेच इम्बॅलन्सेस असतात. म्हणून आम्ही लोकांना सांगतो की हो, तुमचं शेड्यूल आम्ही बदलू नाही शकत, पण तुम्ही त्यातले जे अन्नाचे स्वॉप्स, त्याच्या वेळा, कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये खातायत. आता तुमचे जेवणाचेच इतके मिसकन्सेप्शन आहे, लोकांना वाटतं ज्यूस खूप हेल्दी आहे कारण फळं हेल्दी आहे, फळं फॉर्ममध्ये हेल्दी आहे, ज्यूस अगदी अनहेल्दी कारण ते नुसती साखर मिळते. तर ते जर हेल्दी स्वॉप्स केले आणि खायचा सिक्वन्स असतो एक, की आता आम्ही न्यूट्रिशनिस्ट नाही आहोत, पण आमच्याकडे आमच्या टीममध्ये आहेत, तर तुम्ही ज्यांना स्पेशली ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे त्यांच्यासाठी आणि बाकी लोकांसाठी पण, की सॅलड आधी खाल्लं की ड्रेस युअर कार्ब्स ज्याला म्हणतात, की तुम्ही हेल्दी कार्ब्स खा, पण त्याच्या भोवती तुम्ही काय खाताय, की तुम्ही भाज्या, सॅलड्स आणि हेल्दी प्रोटीन हे त्याच्या बरोबर असेल तर त्याचा आउटकम वेगळा असतो टोटली. आणि जे आधी जेवून घेतात, समजा सिंगापूरमध्ये आधी जेवतात म्हटलं मी, तर जे वेळेवर जेवतात ते म्हणतात आम्हाला नंतर भूक लागते, तर हळदीचं दूध किंवा असे अँटी इन्फ्लेमेटरी जर तुम्ही झोपायच्या आधी प्यायले तर झोपही चांगली लागेल, इन्फ्लेमेशन पण कमी होईल, तुम्हाला प्रोटीन पण मिळते, ट्रिप्टोफॅन पण मिळतंय. तर अतिशय असे सोपे उपाय करू शकतात. किंवा सूप्स घेतात काही लोक झोपायच्या आधी, तर म्हणजे भूकही नाही लागत आणि बरेच चांगले सोल्युशन्स त्याचे मिळू शकतात. इवन मध्ये जे आता जंक फूड म्हणजे खातो आपण, मला चहा बरोबर काहीतरी लागतं, तर बिस्किटच्या ऐवजी तुम्ही नट्स खा. म्हणजे हे तर ऑफकोर्स सगळे गट हेल्थ इन्फ्लुएन्सर सांगतात,
पण चांगले ऑप्शन्स तुम्ही बघू शकता. आता आपल्या जुन्या काळी पण आजी वगैरे काहीतरी डब्यात करून ठेवायची खायला चहाच्या वेळेला वगैरे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, चकली म्हणू किंवा काही, पण त्या सगळ्या घरी चांगल्या तेलांमध्ये तळलेल्या होत्या. बाहेरच्या पेक्षा ते घरचे चांगले होते. पण आता मी नाही सांगत आहे की ते खा, पण व्हॉट आय एम सेइंग इज की तुम्ही जे काय सबस्टिट्यूट करताय ते हेल्दियर ऑप्शन घ्या. आपलं पूर्वीचं थाळी बघितलात ना तर तुम्ही दॅट इज ऑल्सो परिपूर्ण आहे. बरोबर बरोबर. आता आपण म्हणतो की जसं जेवण तुम्ही लेस करा की पहिल्यांदा कसं एक क्रमांक असतो की सॅलड खा, मग प्रोटीन खा, मग कार्बर या. तर तो ऑलरेडी आपल्या पद्धतीत होतं. थाळीत सगळं होतं त्या गोष्टी. प्रोबायोटिक्स म्हणजे आपलं दही, ताक वगैरे सगळं पित होतो आपण. सो त्यांना ती नॉलेज होते. पण आता आम्ही सगळं बाहेरच्या पाश्चात्य सिस्टम्स फॉलो करून. आता जेव्हा तुम्ही एक हात पुढे करता पिझ्झा घ्यायला, तेव्हा तुम्ही माइंडफुल असाल की हे प्रोसेस्ड फूड आहे, त्याच्यापेक्षा मी काहीतरी वेगळ्या गोष्टींना हे करते, रिच आउट करते किंवा खाते. दॅट इज द चेंज आम्हाला आणायचं आहे लोकांमध्ये. आणि त्यात फरक खूप दिसतं. कारण तुमचं गट हेल्थ आणि गट मायक्रोब्स त्याच्यानी वेगळे पण होतात. आणि मग परवाच्या दिवशी आम्ही कुठेतरी खाल्लं रागीचे बेसचा पिझ्झा. लोक आता काही लोक म्हणतात अरे त्याच्यात काय भाकरीवरती पिझ्झा सॉस, असो का होईना, पण एक व्हिज्युअल म्हणून माइंडला तुम्ही सांगितलं की पिझ्झा खातोय आम्ही आणि गटला जातोय तो चांगला पिझ्झा. बरोबर, रागी आणि आम्ही एवढंच फक्त म्हणायचं की तुम्हाला असं वाटेल की आम्ही काहीतरी एक्स्ट्रीम करायला सांगू, लोकांना बदल करायचे नसतात. पण असं अजिबात गरजेचं नाहीये की तुम्ही सगळं ड्रामॅटिकली सगळं बदलून टाका, नाही म्हणत आहे. थोडे थोडे पण तुम्ही स्वॉप्स आपण केले सगळ्यांनी. आणि हे प्लॅन जर असलं की आपल्याला माहिती आहे आपल्याला केव्हा भूक लागणार, त्याप्रमाणे जर आपण स्नॅक्स नेले किंवा त्याची अरेंजमेंट केली किंवा अन्नाची हे सगळं प्लॅन्ड असलं आठवड्याभराचं, तर हे प्रॉब्लेम्स होत नाही. मग शेड्यूल कसंही असलं तरी तर ते आम्ही हे करतो की किती प्रवास करत असलो तरी वेळा थोड्या स्टँडर्ड ठेवा, जरी खूप नाही झाल्या तरी. आणि मेडिटेशन पण, आता मी स्वतः ड्राईव्ह नसेल करत तेव्हा मी तो वेळ ह्याच्यासाठी वापरते की ओके माझं मन शांत असेल तर त्यांनी खूप फरक पडेल, झोप पण चांगली लागेल. तर जे पॉकेट्स आपल्याला थोडे थोडे मिळतात त्यात काहीतरी व्यवस्थित केलं तर. वाईल युअर ट्रॅव्हलिंग बॅक, तुम्ही परत घरी येताय, 5 मिनिटं तुम्ही मेडिटेट केला तर मी नाही करू शकत कारण मी ड्राईव्ह करते. बरोबर. मग काय मग झोपायच्या आधी काहीतरी 5, म्हणजे तो मन शांत होतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही बघितलाच असाल की तुम्ही लेट नाईट जेवलात ना तरी झोप नीट नाही लागत. नाही, काय होतं माहिती, ती भीतीने जेवतच नाही मी रात्री. हो, पण तोही चुकीचा आहे ना. भुकेने झोप पण नाही भुकेने लागत. पण झोप नाही हो, माहितीच आहे. त्यामुळे थोडासा अलार्म लावून आधी 8 पर्यंत सुद्धा तुम्ही जेवलात तरी खूप फरक पडतो. सो बेसिकली लोकांना एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे. हो. आणि ड्रास्टिक काही चेंजेस केले नाहीत तरी चालतील. पण थोडे थोडे चेंजेस जर का केले आणि त्यांनी जर का बरं वाटायला लागलं आपल्याला, तर मला असं वाटतं आपण जास्त प्रवृत्त होऊ, आणखीन मोठे चेंजेस करू. बरोबर आहे. तर त्याकरता आम्ही हेच करतो की ह्यातही ते फेज वाईज आहे. ही टेस्ट केल्यावरही अचानक सगळं बदलायचं नाहीये, फेज वाईज आहे. की आधी डिटॉक्स फेज आहे, आधी तुमचं गट तयार तर करा ते प्रोबायोटिक्स घ्यायला. कारण नॉर्मली जर गट तयार नाहीये, जर गटमध्ये छिद्र आहे ज्यांनी ते बाहेर जाऊ शकतात, तर तुम्ही हे घेऊन उपयोग नाही, नुकसान पण होऊ शकतं. म्हणून ते डिटॉक्स फेज आहे की आपलं गट लाइनिंग 3 ते 5 दिवसात रिन्यू होतं. म्हणून 2 आठवड्यांचं डिटॉक्स आहे. मग हळूहळू ते बदल आम्ही 12 आठवडे जे केले आहेत ते इतके ग्रॅज्युअल आहेत की कोणीही सहजपणे करू शकतो. आणि ज्यांना म्हणजे आता टेस्ट एक वेगळी गोष्ट आहे, पण आमचा पेटंटेड वेलनेस प्रोग्राम पण आहे, शतायुषी 360 डिग्रीज टोटल ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यामध्ये आहे का ते? नाही, तो एक म्हणजे वेगळा प्रोग्राम आहे. मला ते सुद्धा विचारायचं होतं, हा जो वेलनेस प्रोग्राम सुद्धा आहे किंवा हे जे तुम्ही 2 nights 3 days आहे, हे एक्झॅक्टली कुठेशी आहे आणि काय काय सगळं सांगू आम्ही. तर आम्ही आधी ते वेलनेस प्रोग्रामचं जे सांगत होते, तर आम्हाला तो पेटंट ह्याकरता मिळाला कारण ते विदाऊट मेडिसिन्स आजार औषधं कमी करण्याकरता आणि रिव्हर्स करण्याकरता आम्ही तो डेव्हलप केला. तर आम्ही स्वतः ते वापरतो नेहमी, म्हणून आम्हाला
आता आम्हाला खूप लोक जी भेटतात आमच्या वेबिनार्समध्ये, आउटरीच प्रोग्राममध्ये, ते म्हणतात हो आम्हाला हे माहिती मिळाली आहे ठीक आहे, पण स्वतःहून करता नाही येत, तर आम्हाला मदत करा. म्हणून आम्ही असंच मदत करायला सुरुवात केली आणि तो डेव्हलप होत होत तो असा इतका चांगला स्ट्रक्चर्ड प्रोग्राम झाला. आणि त्याची खासियत म्हणजे त्या शतायुषीचं बाकी सगळीकडे का आपल्याला ते कॉपीराईट किंवा पेटंट मिळालेलं आहे, कारण तो 4 स्तंभांवर उभा आहे तो प्रोग्राम. बाकी म्हणजे जनरली आपल्याला दिसतो की न्यूट्रिशनमध्ये काम करणारे लोक आहेत, तुम्ही एखाद्या न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन अरे मला वजन कमी करायचं तर ते देतात तुम्हाला डाएट प्लॅन. मग नाहीतर आम्हाला वाटतं की नाही मला मसल हवंय किंवा मी दोन्ही करीन. ते डाएट प्लॅन सुद्धा हल्ली ब्लड टेस्ट वगैरे हा, हा, करून हा. त्याच्यानंतर काय कमी काय जास्त ते बघून मग देतात ते डाएट प्लॅन देतात. पण तो एकच पॉइंट ऑफ फोकस आहे, म्हणजे फक्त तुमच्या जेवणावर आधारित आहे. किंवा तुम्ही जेवण बरोबर हे फिटनेस कंबाईन करतात की नाही बाबा मला मसल पण वाढवायचंय, तर हल्ली तर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि बाकीचं पण सगळ्या गोष्टी सांगतात, हिट आहे, कार्डिओ आहे, तर ते पण तुम्हाला तुमच्या प्रकृतीवरती ते सांगतात. पण ह्या 2 तुम्ही बघितलंच असाल, न्यूट्रिशन आणि फिटनेस. पण आमच्या कार्यक्रम जे 4 स्तंभांवरती आहे त्याच्यात 2 वेगळ्या आणि इम्पॉर्टंट स्तंभ म्हणजे एक तर मेंटल वेलनेस, आम्ही ते पण त्याच्यात कंबाईन केलं आहे, कारण इट इज अन इंटग्रल पार्ट, म्हणजे त्याच्याशिवाय हा प्रोग्राम कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि चौथं आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो मायक्रोबायोम ऑप्टिमायझेशन, म्हणजे तुमचं गट हेल्थ मधलं, म्हणजे गटमधल्या ज्या छोटे जीवाणू आहेत त्यांची कशी आम्ही डायव्हर्सिटी वाढवू शकतो त्याच्यावर आम्ही काम करतो. आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. हो, ह्यात काय होतं, कुठल्याही वयात कुठल्याही कंडिशनसाठी हे ॲप्लिकेबल आहे. तर हा प्रोग्राममध्ये हे वेगळं का आहे मी सांगते की न्यूट्रिशनिस्ट जरी ब्लड टेस्ट सांगत असले, फिटनेस एक्सपर्ट्स, हे सगळं ब्लड टेस्टमध्ये नाही दिसत. कारण डॉक्टर्स पण म्हणतात तुमचं सगळं नॉर्मल आहे, तरी लोकांना एवढे क्रिटिकल कंडिशन्स असतात, हे सगळे लॅब टेस्टमध्ये रिफ्लेक्टच होत नाही, पण मायक्रोबायोम रिपोर्टमध्ये दिसतात हे सगळे. पण आम्ही म्हणून हे सगळं कंबाईन करून जो प्रोग्राम बनवला आहे की खूप गोष्टी स्ट्रेसमुळे होतात, खूप गोष्टी मेंटल हेल्थ, खूप गोष्टी फिजिकली लोक फिट नसतात, आणि ते सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून हे होतं, बरेच आजार होतात. म्हणून आम्ही ह्यात 4ही एक्सपर्ट्स बरोबर, एका क्लायंटला 4ही एक्सपर्ट्स मिळतात आणि ते एकत्र काम करतात आणि गट हेल्थ ऑप्टिमाइज करतात, तेव्हा आजार आपोआप बरे व्हायला लागतात. जसं समजा आता वजन कोणाला कमी करायचे, माझं स्वतःचं मी उदाहरण देते. मी नेहमी अंडरवेट होते, एकदम म्हणजे खूपच स्किनी, आणि लोक बुली करायचे त्याबद्दल खूप वर्ष, आणि मी कितीही खाल्लं तरी वजन नव्हतं वाढत. तर हे माझं गट हेल्थ जेव्हा इम्प्रूव्ह केलं तेव्हा वजन वाढायला लागलं, तेव्हा माझं नॉर्मलाइज झालं वेट, आणि माझं 48 वजन असताना मी सहज BMI स्केल वापरला, की आता एवढी वर्ष बुली करतायत लोक, की माझं 35 किलो होतं बाय द वे आधी वजन. तर मी वजन जेव्हा BMI स्केलवर जेव्हा बघितलं तेव्हा माझं बॉडी फॅट 30% होतं, जे खूप हाय आहे. म्हणजे कोणाला 48 वजन बघून अजिबात वाटणार नाही की मी लठ्ठ आहे, आणि मी स्किनी फॅट होते एवढी वर्ष. त्यामुळे हे सगळं लोकांना माहित नाही की तुमचं वजन कमी झालंय, पण तुमचं मसल कमी झालंय, की बोन लॉस झालंय, की हे झालंय, वॉटर लॉस झालं. तर वजन कमी झालं की खूप आनंद होतो लोकांना. आम्ही म्हणतो एवढा आनंद हे नका करू, काय कमी झाले ते आधी बघा, कारण मसल आपल्याला पाहिजे असतं, खूप गरजेचं असतं. तर हे म्हणजे सेफली कसं करता येईल यावर आमचा फोकस असतो. आणि मुख्य म्हणजे अशा वजन लॉस झाल्यामुळे ते काही दिवसांनी परत येतं वजन, आणि मग तो स्टबन फॅट म्हणजे म्हणतो, जे काही करून जात नाही. मग परत तुम्ही कितीही व्यायाम करा, त्याच्या दुप्पट व्यायाम करा, दुप्पट उपाशी राहा, चेंज होत नाही, कारण तुम्ही तुमचं गट मायक्रोबायोम फिक्स नाही केलंय. त्यामुळे तो फरकच तुम्हाला दिसणार नाही. तुमच्याकडे त्या मायक्रोब्स आहेत का ज्या तुमच्या या प्रोसेसेस म्हणजे फॅट मेटाबॉलिझम, तुमचं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन हे करू शकणारे आहेत का, ते कळल्याशिवाय तुम्हाला मग ती रिझल्ट्स येणार नाहीत ना, तुम्ही जे अपेक्षित करतायत. ऍक्च्युली सॉरी नाही बोल नाही, त्यामुळे सस्टेनेबिलिटीसाठी मग दिस इज द राईट अप्रोच टू वेट लॉस असं. ॲक्च्युली आमच्याकडे जी सुरुवातीला लोक आली होती हा प्रोग्राम डेव्हलप केल्यावर, मला आठवते की इनिशियली फॅमिली आणि फ्रेंड्सपासून आम्ही सुरू केला, आणि ते आले असंच की वेट लॉस, म्हणजे काही लोक वेट लॉससाठी आले, काही दुसऱ्या कंडिशनसाठी आले. तर आम्ही म्हटलं वेट लॉससाठी येऊ नका, आम्ही त्यावर फोकसच नाही आहे आमचा, आम्ही गट हेल्थ फिक्स करू, तुमचा वेट लॉस आपोआप होईल, नंतर होईल, वॉट एव्हर.
तर पहिलीच मला केस आठवते, एक केस आमच्याकडे आली होती जी ओबीस पेशंट होती, म्हणजे क्लायंट होती, आणि ती ॲक्च्युली वेट लॉससाठी आली होती, पण तिला खूप क्रॉनिक कंडिशन्स होते. आणि ती त्या प्रोग्राममध्ये जो शतायुषी प्रोग्राम सुरू केला तिने, आणि पूर्णपणे 100% दिलं तिने, तिचं सगळं फॉलो केलं, आणि तिला लगेच तिचं ब्लड प्रेशर कमी झालं, तिचं प्री डायबिटीस रिव्हर्स झालं, तिचं क्रॉनिक बॅक पेन चाललं गेलं, आणि तिचं प्लांटर फेसायटिस चाललं गेलं, आणि तिचं वजनही कमी झालं 12 आठवड्यात. आणि ते 12 आठवडे झाल्यावर तिने जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन ते फुल ब्लड टेस्ट केली आणि काय काय, तर तिचे डॉक्टर म्हणाले तू काय केलं, तू आता आली होती तेव्हाच प्री डायबिटीज डिटेक्ट झालं हे सगळं. तर ते म्हणाले कंटिन्यू व्हॉट यू आर डुईंग. आणि तिथपासून आमची जर्नी जी आहे की लोकांची औषधं बंद होत आहेत. लोक म्हणतात की हो आम्ही सिनियर सिटीजन्स पण 16-17 वर्ष कोलेस्टेरॉलची औषधं घेत आहेत आणि बंद काय होत आहेत त्यांची औषधं ह्याच्यानंतर. आणि आम्हाला असं वाटलं की म्हणून आम्ही पेटंटसाठी अप्लाय केलं आणि लगेच मिळालं आम्हाला. अच्छा. कारण हा युनिक आहे. ते म्हणतात यू आर व्हॉट यू ईट. हो, त्यामुळे यू आर व्हॉट यू ईट आम्ही म्हणू त्याच्या खूप पुढे जाऊन की यू आर व्हॉट यू ॲब्झॉर्ब. कारण तुमचे यू आर व्हॉट युअर मायक्रोब्स आर ॲक्च्युली, की तुमच्या गटमध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते ठरवतात तुम्ही कोण आहात, तुमचे क्रेविंग्स काय आहे, तुम्हाला म्हणजे काय करता येतं, तुम्ही तुमच्या केपेबिलिटीप्रमाणे ॲक्च्युली परफॉर्म करू शकता की नाही. तर लोकांना असं प्रमोशन्स मिळाले आहेत ऑफिसमध्ये, त्यांचं स्ट्रेस कमी झालं आहे, आणि खूप वेगळे असं वाटेल अनरिलेटेड पण खूपच चांगले आम्हाला रिझल्ट्स त्या ह्याच्यात दिसले आहेत. आमच्या वेलनेस प्रोग्राम म्हणा किंवा टेस्टिंग दोन्ही अतिशय चांगले परिणाम दिसले आहेत. महत्वाचा प्रश्न मला विचारायचा होता की हे कॉमन मॅनला अफोर्डेबल आहे का? कॉमन मॅनला हे अफोर्डेबल आहे. आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही जर ह्याची किंमत सांगितली, नॉर्मली ही टेस्ट 8,000ची असते. ही फेस्टिव्ह डिस्काउंटमध्ये कमी जास्त वगैरे होतं, कमी होते, जास्त तर नाही होत त्याहून, तर सध्या ती 6,500ला दिलेली आहे. पण असं वाटतं की ही खूप महाग टेस्ट आहे, पण ही टेस्ट करून तुम्ही जेव्हा प्रोबायोटिक्स घ्याल ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स पण नाही आहे. आणि आत्ताच आमच्या एका क्लायंटने सांगितलं ज्यांना खूप मेंटल हेल्थ आणि डायजेस्टिव्ह इश्यूज होते, त्यांनी ही टेस्ट केली आणि त्यांना इतका ड्रामॅटिक फरक दिसला मेंटल हेल्थमध्ये, आणि हे की त्यांची 30 वर्षांपासून सुरू असलेली झोपेच्या गोळ्या आणि मेंटल हेल्थची औषधं बंद झाली. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही माझे करोडो वाचवलेत. इतका त्यांना आनंद झाला आणि इतकं त्यांचं आयुष्य बदललं. आणि त्या म्हणाल्या तुम्ही अक्षरशः आम्हाला देवासारख्या भेटल्या वगैरे. आता आम्हाला आमच्याबद्दल नाही आहे हे काही, पण असं वाटतं की आपण हे करतोय की खर्च करतोय इथे, पण तुमचं पुढचं आयुष्य बदलणार आहे. आमचं स्वतःचं बदललंय आणि बाकी आणि त्याच्या पुढे हजारांच्या गोळ्या पण घ्यायच्या नाही. डॉक्टरांकडे म्हणजे एवढा वेळ नाही घालवायचा. मी नाही म्हणत आहे की म्हणजे ऑफकोर्स मेडिसिनची त्याची जागा आहे, पण आपण जे करतोय ना ते आपण सगळं ओढवून आणतोय. तर हे आपण थांबवू शकतो जे ओढवून. त्यामुळे असं जरी वाटलं तरी पण ती किंमत, आणि भारतात किंमत वेगळी आहे, बाहेर आम्ही UK मध्ये पण ऑफर करतो तिथे वेगळी आहे, कारण तिथे लॉजिस्टिक्स आणि हे सगळं कन्सिडर करून. आत्ता परवाला आम्हाला कोणीतरी भेटले होते ज्यांना हे टेस्ट, त्यांनी पण कॅल्क्युलेट केलं, म्हणाले एवढं कॉस्ट आहे. मग त्यांनी रिकॅल्क्युलेट केलं. ते म्हणाले माझ्या बाबांना डायबिटीस आहे, तर त्या गोळ्या तर घेतात, ठीक आहे, त्या गोळ्या म्हणजे इफ यू कम्पेअर त्यांना ते स्वस्त वाटते काय गोळ्या, पण त्याच्याबरोबर ते काय कंट्रोल होत नाही, म्हणून त्यांनी काय हर्बल औषधं सुरुवात केली. तर त्याचेच कॉस्ट त्यांना किमान 150 किंवा 2,000 पर्यंत जातात. तर त्यांनी सांगितलं की कॅल्क्युलेट केलात तर 24,000 झाले. पण 24,000च्या म्हणजे कमी मध्ये तुम्हाला आमचं टेस्ट आणि त्याचं प्रोबायोटिक सगळं घेतलं की म्हणजे औषधांचा खर्च पण गेला, औषधांच्या बरोबर जे साईड इफेक्ट्स येतात ते सुद्धा गेले. इनफॅक्ट तुमचं सगळं रिव्हर्स. म्हणजे मला असं वाटतं की जर का आपली स्किन, गट हेल्थ, बॉडी, हेअर हे सगळं जर का आपल्याला परत मिळालं तर मला असं वाटतं की आपण वी विल स्टार्ट लुकिंग यंगर. येस, आणि म्हणजे हे प्लस पॉइंट्स आहेत की वजन सुद्धा कमी होतंय, दिसताय पण चांगले, ग्लो पण चांगला येतोय, केस सुद्धा वाढू लागतात. सो मला असं वाटतं की ही किंमत खूपच कमी आहे. बरोबर. आपल्याला म्हणजे तुम्ही बिग पिक्चर बघितलात केल्यावरती जे मिळणार, तुम्ही बिग पिक्चर बघितलात आणि शॉर्ट टर्म व्ह्यू ठेवला नाही, बरोबर, तर तुम्हाला हे जास्त स्वस्त वाटेल. आणि मला असं बघा, म्हणजे तुमच्याबरोबर गप्पा मारताना मला असं वाटलं की जर का एका फॅमिलीनी हा प्रोग्राम जर का केला तर एकासाठी काहीतरी वेगळं जेवण बनतंय असं नाही होत. हेल्दी खाणार आहे
एक माणूस तर त्याच्यासाठी वेगळं ते न बनता अख्खी फॅमिली. आता हे का एजचं तर काही रिस्ट्रिक्शन नाही, नाहीये. म्हणजे घरातले आई वडील सुद्धा तेच खाऊ शकतात, मुलं पण आणि आजी आजोबा पण. हो. सो घरामध्ये कदाचित जो किराणा येतो तो त्याच पद्धतीचा येईल, मग हे कॉस्टिंग आणखीन कमी कमी होत जाईल. पण दुसरं पण फॅक्ट हे आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण दुसरं एक फॅक्ट याच्यातलं आहे की आम्ही असं वेगळं काही आणायलाही सांगत नाही, जे खायला घरामध्ये असतं ते. म्हणजे ज्याच म्हणजे आमचा रिपोर्ट तुम्ही बघितला तर फेज 1 मध्ये आणि फेज 1 मध्ये आम्ही ऍक्च्युली सगळ्या भाज्यांच्या लिस्ट लावल्यात. अच्छा. आणि त्याच्यात फक्त आम्ही सांगतो की या भाज्या तुम्ही दररोज खाऊ शकता डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन. या भाज्या तुम्ही ऑल्टरनेट डेज खाऊ शकतात, या भाज्या आठवड्यातनं एक दिवस खाऊ शकता. पण मला म्हणजे सगळ्यांना प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्या भाज्या एका दिवशी खाता का? नाही, बरोबर आहे. सो वेअर इज द रिस्ट्रिक्शन? बरोबर. काहीच रिस्ट्रिक्शन नाही. त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन केलात तुमचं प्लेट. तर तर याच्यामध्ये नॉनव्हेज खाऊ शकत नाही वगैरे हो, असं काही ह्यात नाही का? मी सांगते की रेस्ट्रिक्शन जे आहेत ना ते पहिल्या 2 आठवड्यांकरताच फक्त आहेत, 2. कारण ते डिटॉक्स फेज आहे. तर बरोबर. त्यात ज्या गोष्टींनी गट खराब होतं त्या गोष्टी बंद करायला सांगतो आणि ते तात्पुरतं असतं. त्याच्यानंतर हळूहळू रिइंट्रोड्यूस करायला सांगतो. तर ते पहिले 2 आठवडे सगळ्यात कठीण जाऊ शकतात, कारण त्यात ज्यानी इन्फ्लमेशन होतं, जसं नॉनव्हेज, अल्कोहोल, साखर आणि प्रोसेस्ड फूड पूर्ण बंद करायची. गूळ आणि मध चालतं. साखर जी असते, रिफाईंड शुगर बंद केलेली असते. आणि प्रोसेस्ड फूड जे शेल्फ लाईफ वाढवण्याकरता जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स म्हणतो ते, पॅकेज्ड फूड्स. पॅकेज्ड फूड आणि डेअरी प्रॉडक्ट्स हे तेव्हा बंद. तर तेवढे 2च आठवडे थोडे कठीण जाऊ शकतात, त्याच्यानंतर हे रिइंट्रोड्यूस करतात. त्याचं कारण हे आहे की हे रिसर्च अतिशय हे आहेत, खूप रिसर्च पेपर्स आहेत की ह्यानी इन्फ्लमेशन वाढतं. आणि लोकांना जे लॅक्टोज इंटॉलरन्स, ग्लुटेन इंटॉलरन्स वगैरे होतो, तो यामुळे होतो की त्यांच्या गटमध्ये ते बॅक्टेरिया नाही आहेत जे त्यांना पचवू शकतात. तर त्यानंतर डिटॉक्स झाल्यानंतर जेव्हा प्रोबायोटिक्स इंट्रोड्यूस करतो की ते बॅक्टेरिया आपण आत आणतोय आणि त्यांना खाऊ घालायचं कसं ते पण आम्ही सांगतो डायटरी रेकमेंडेशनमध्ये. आणि ते साधंच आहे, तुम्ही जे जेवाल तेच आहे, फक्त थोडे कमी जास्त त्याचं प्रपोर्शन केलेलं असतं की या भाज्या जास्त खा किंवा हे प्रपोर्शन बदललेलं असतं. तर जेव्हा बॅक्टेरियाला पण आपण आनंदात ठेवतो तेव्हा ते गटमध्ये का नाही राहणार? का आपण त्यांना जेव्हा खाऊ घालतो तेव्हा मग लोकांचा लॅक्टोज इंटॉलरन्स जातो, त्यांचं बाकीचे फूड इंटॉलरन्सेस जायला लागतात. त्यामुळे हे खूप म्हणजे साधंच आहे, आम्ही जे सांगतो ते असं काहीही कठीण नाही. प्रोबायोटिक्स इंट्रोड्यूस करतो म्हणजे नेमकं काय? प्रोबायोटिक्स म्हणजे जे बॅक्टेरिया असतात आपल्या गटमध्ये, जे आपल्याला गरज असते इंट्रोड्यूस करतो म्हणजे ते म्हणजे घ्यायला आपण सांगतो, घ्यायला सप्लिमेंट असतं. सप्लिमेंट हो. असतो. म्हणजे प्रोबायोटिक्स तुमच्या ज्या गटमध्ये मिसिंग बॅक्टेरिया आहेत त्यांना आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. तुम्ही सप्लिमेंट्स आम्ही सप्लिमेंट्स देतो का? कारण आता तुम्ही विरजण जेव्हा दुधाला विरजण लावता त्याच्यात एक पर्टिक्युलर स्ट्रेन, विविक्षित स्ट्रेन असतो, तो दुधाला दही बनवतो. पण आपल्या शरीराला असं 50 किमान मायक्रोब्स हवेत. मी तेव्हा आधी सांगितलं जे आम्हाला हवेत. ते सगळे काय तुम्हाला दह्यातनं किंवा बाकीच्या गोष्टींमधनं मिळत नाही. त्यामुळे आम्ही ते गोळा करून सोर्स करून तुमच्यासाठी तुमच्या बॉडीला ज्या मिसिंग फॉर्म मध्ये कॅप्सूल एकच कॅप्सूल असते. आणि ते पण रिपोर्टमध्ये आम्ही सांगतो. आता मी जसं म्हटलं की आपल्याला विशिष्ट फंक्शन्स पाहिजे. कोणाला आता बी विटॅमिन्सच मिळत नाही, तर त्याला विटॅमिन्स बनवणारे बॅक्टेरिया पाहिजे. तर ते आम्ही सांगतो की तुम्हाला हे बॅक्टेरिया पाहिजे. तर त्या रिपोर्ट प्रमाणे आम्ही सांगतो की हे जेनेरिक अवेलेबल आहे, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. तर ही बेस्ट मॅच ही आहे. तर लोक ते घेऊ शकतात. एकच कॅप्सूल असते. पण अजिबात जर मॅच नाही झालं त्यांचं जेनेरिक मध्ये, कारण ते आमच्याकडे पण आहे, बनवून मिळेल. ते पर्सनलाइज प्रोबायोटिक्स अशी वेगळी सर्व्हिस आहे. हे बघा, जेनेरिक मध्ये सगळे तुमचे मॅच होणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या कंडिशन बघणार आणि त्याप्रमाणे ठरवणार की तुम्हाला जेनेरिक चालते का नाही चालत. आता 80% तुमचं मॅच होत असेल जेनेरिक मध्ये, तर आम्ही म्हणू की तुम्ही ते घ्या, काहीच हरकत नाही. पण जर 10% मॅच होत असेल तर आम्हाला ते देऊन फायदा नाही. मग आम्ही रिकमेंड करू की तुम्ही पर्सनलाइज जा, म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल आम्ही बनवून देऊ. सो म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बॉडीला परत नॉर्मल्सी मध्ये किंवा त्या डायव्हर्सिटी आम्ही आणू शकू आणि तुमचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतील.
तर हे जे प्रोबायोटिक म्हणजे काय, की आता त्याचा जर आपण विचार केला की प्रोबायोटिक्स आपण हा शब्द खूपदा ऐकलाय, पण त्याचा खरा अर्थ आहे की ते लाईव्ह बॅक्टेरिया किंवा लाईव्ह मायक्रोब, सूक्ष्मजीव जे जिवंत असतात, जे आपल्या शरीरात गेले की त्याचं काहीतरी ते तिथे काम करतात, त्याला म्हणतात प्रोबायोटिक्स. तर ते आता कुठूनही येऊ शकतात, अन्नातून पण येऊ शकतात, जसं आंबवलेले पदार्थ, फर्मेंटेड फूड्स, जसं आपण आता आंबील किंवा कांजी किंवा लोणची आपली, किंवा हे जे आता किमची, सावरक्रॉट, कोंबडीच्या ताकमध्ये ताक, पण. दही, हे सगळे फर्मेंटेड फूड्स आहेत. पण आता फॉर एक्झाम्पल आय एम सॉरी, हो, नाही. पण हे मला सगळे घ्यायचं नाही तसं सांगितलंय, कारण ऑस्टिओ आर्थरायटिस. हो तर फर्मेंटेड काहीच घ्यायचं नाही. हो. मग त्याला काही सबस्टिट्यूट तुमच्याकडे मग असतं तुम्ही का? जेव्हा सप्लिमेंट्स घेता तेव्हा ते म्हणजे तुम्हाला ज्या मिसिंग आहेत त्याच्यात आम्ही एकत्र करून देऊ ना. सो मग कंपल्सरी गोळ्या घ्यायला गोळ्या हो, पण लागतील. तसं गट तयार नाहीये म्हणून ते म्हणून चालत ते नाहीये चालत. सध्या हा, पदार्थ. हा, हा, तर आधी गट तयार करतो अच्छा. आम्ही, आणि मग त्यानंतर ते हळूहळू इंट्रोड्यूस करून त्यांना जे अन्न लागतं ते पण तुम्हाला खायला सांगतो. ओके. ते वेगळं आहे की अच्छा. बरेच फर्मेंटेड फूड्स हे सगळ्यांसाठी खूपच चांगले असतात आणि आम्ही नॉर्मली सांगतो की खा, पण सगळ्यांना सूट होत नाही ते. जसं फायबर सूट नाही होत, कारण अन्न ते पचतच नाहीये. फर्मेंटेड फूड्स पण सगळ्यांना सहन नाही होत, पण ते सहन करण्याकरता जे गट फिक्स करावं लागतं ते ह्याच्यात दिलेलं आहे प्रोटोकॉलमध्ये. ते फिक्स झाल्यानंतर आपण हळूहळू इंट्रोड्यूस. त्यामुळे तो फेज 1 आहे जिथे आम्ही डिटॉक्स करतो. आणि मेनली जेव्हा रश्मी म्हणाल्या की नॉनव्हेज आणि मिल्क, बिकॉज त्या रूटनी पण सुद्धा आमच्या बॉडीत पॅथोजन्स येऊ शकतात. आता पॅथोजन्सची पण कमाल आहे की ते तिथे आपल्या गटमध्ये राहून सुद्धा वेगळेच काय काय सिम्पटम्स येतात. आता आमच्याकडे 2-3 क्लायंट्स आले होते ज्यांना ॲक्च्युली त्यांनी सायकोसिस आहे, त्यांना म्हणजे मेंटल हे प्रॉब्लेम्स आहेत असं सांगितलं, पण ॲक्च्युली जेव्हा त्यांनी टेस्ट केला तेव्हा त्यांच्या गटमध्ये एक छोटासा वेगळा बॅक्टेरिया, पॅथोजन म्हणजे वाईट बॅक्टेरिया, तो त्यांच्या गटमध्ये उपस्थित होता. तो म्हणजे टॉक्सोप्लाझ्मा गॉन्डाई. त्याची खासियत म्हणजे तो माइंडला हे करतो, डिस्टर्ब करतो आणि त्याच टाईपचे सिम्पटम्स देतो. त्यामुळे शी हॅड दोज सिम्पटम्स, पण डॉक्टरना वाटलं ते माइंड इश्यूज आहे, नॉट गट इश्यूज. तर तो कनेक्ट त्यांनी लावला नव्हता. म्हणजे या महिला ऍक्च्युली त्यांना खूप सायकोसिसचे सिम्पटम्स होते. आता घरच्यांना काय वाटेल, हिला वेड लागले बघून असं वाटेल, पण ते खरं तर इन्फेक्शन झालं होतं आणि ते इथे डिटेक्ट झालं आणि तुम्ही ते ट्रीट करू शकता. ते ट्रीट केल्यावर आणि इट इज अ व्हेरी वेल नोन. कशा आल्या त्या बाई? आम्हाला रॅन्डमली आल्या त्या, ऍक्च्युली ह्याच्याकरता आल्या पण नव्हत्या. मग दुसऱ्या कशा तरी आम्ही बोलत होतो अनरिलेटेड गोष्टीबद्दल, आणि तिने आम्हाला सांगितलं मला की मला ना असं हे झालं की टॉक्सोप्लाझ्मा आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं तिला टॉक्सोप्लाझ्मा आहे. आणि मी म्हटलं तुला टॉक्सोप्लाझ्माचं माहीत आहे का, त्यांनी सायकोसिस होतं. आणि ती म्हणाली मला सायकोसिसचे सिम्पटम्स आहेत खूप वर्ष, आणि हे कोरिलेशन कोणीच केलं नाही एवढे. आणि तिला असं म्हणजे अँटीसायकोटिक औषधं ती एवढी वर्ष घेत होती. आणि त्यानंतर मी म्हटलं हे ह्यामुळे होतं, हे इट इज नोन सायंटिफिकली खूप वर्षांपासून माहीत आहे. म्हणून परत जेव्हा तिने टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली त्याची टेस्ट. आणि हे गटमध्ये टॉक्सोप्लाझ्मा आम्हाला बऱ्याच लोकांच्या गटमध्ये दिसतो. मग आम्ही त्यांना सांगतो की प्लीज जाऊन ती टेस्ट करा, कारण त्यांनी मेंटल हेल्थ इश्यूज होऊ शकतात. तर हे एखादं सहज ब्लड टेस्ट किंवा दुसरा काही टेस्ट त्याच्यामध्ये येऊ नाही, शकणार नाही, नाही. कारण डॉक्टर तसं विचारच करणार बरोबर. नाही, कारण ह्या सिम्पटम्स एवढ्या जेनेरिक आहे, त्यांना कळणार नाही की हे गट इश्यू आहे का मेंटल इश्यू आहे. त्यामुळे हा टेस्ट तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की वेअर द प्रॉब्लेम लाईज, कुठे आहे तुमचा प्रॉब्लेम. आता जशी ही एक केस तुम्ही सांगितली, तशा आणखीन काही केसेसबद्दल सांगू शकाल का की तुमच्याकडे ते आले आणि पूर्णपणे बरे होऊन गेले? आम्ही ग्लोबल क्लायंट्स पण बघतो, कारण आमची सर्व्हिसेस ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर आमच्याकडे एक केस म्हणजे कोणीतरी रेफर केलेला की माझा अमुक म्हणजे भाचा असो काही असो नातेवाईक, त्यांना ब्लीडिंग स्टूल्स होत आहेत. तर तो होता तिथे US ला, आणि आत्ता सध्या H1B विसाचे इश्यूज असल्यामुळे तो काही भारतात येऊ शकला नाही. तर त्याच्याशी जेव्हा बोललो तर तेव्हा लक्षात आलं की तेव्हा कोविडपर्यंत तो बरा होता, म्हणजे त्याला काही एक सिम्पटम्स नव्हते आणि काहीही त्रास होत नव्हता. पण कोविडच्या काळात जेव्हा त्याला रिकरंट एपिसोड्स ऑफ ताप यायला लागले तर अत्यंत म्हणजे आपल्याकडे सिस्टमच आहे ती, प्रत्येक गोष्टीला आपण अँटीबायोटिक्स घेतो जे आपल्या गट बॅक्टेरियाला पूर्णपणे नाश करून टाकतं.
तर त्यांनी बरेच अँटीबायोटिक्स घेतले आणि त्याचा पूर्णपणे गट डिस्ट्रॉय झाला आणि तिथून सुरुवात झाली त्याची गट इश्यूज आणि त्याला पहिल्यांदा थोडं थोडं ब्लिडिंग होत होतं. मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी त्याला सांगितलं की तुला अल्सरेटिव्ह कोलायटिस होतो आहे, मग IBS होतं आहे. पण औषधं वाढत गेले आणि काहीही त्याला म्हणजे रिलीफ मिळत नव्हता. आणि तो इतका घाबरलेला होता जेव्हा बोलला की तो म्हणाला की मला वॉशरूमला जायला भीती वाटते कारण मला काय होईल तिथे. आणि तो जेवणं पण बंद करून एकदाच जेवायचा घाबरून. तर त्या माणसाला आम्ही रिमोटली त्याच्याशी बोललो आणि मग त्याचं एनिवे त्याला तेव्हा टेस्ट करता आलं नाही कारण आमची किट काही US नाही जात. UK आम्ही देतो टेस्ट आणि इंडियामध्ये सर्व्हिसेस आहेत. तर त्याच्याशी आमचा न्यूट्रिशनिस्ट बोलला आणि नीट त्याला म्हणजे प्लॅन करून दिलं, फूड प्लॅन. बऱ्यापैकी त्याचं ब्लिडिंग स्टॉप झालं आणि आत्ता त्यांनी 2-4 क्लायंट्स आम्हाला रिफर केले. तुम्ही जाताय ना भारतात तर ह्यांच्याकडनं टेस्ट करून घ्या, त्यांच्याकडनं तुम्ही सोल्युशन. अदरवाईज आपण कसं बोलतो माहितीये की तुम्ही परदेशात जाताय ना तर या डॉक्टरला भेटून घ्या. इथे उलट हे आहे. उलट होत आहे. इथे तुम्ही उलट. भारतात जाताय तर यांना भेटून. आमचे असे खूप क्लायंट्स आहेत जे ऑस्ट्रेलियाहून, सिंगापूरहून आणि दुसऱ्या देशातून येतात इथे टेस्टिंग करते. ते म्हणतात आम्ही ना आता चाललोय, आम्ही टेस्टिंग करून घेतो कारण तिथे असं माहित नाहीये, त्यांना पाहिजे तसं अवेलेबल नाहीये. अजून एक सिमिलर आमच्याकडे UK क्लायंट्स होते ज्यांना पण सर्जरी सांगितली होती इंटेस्टाईनचा एक भाग काढायला. त्यांना पण अल्सरेटिव्ह कोलायटिस झालं होतं आणि अगदी त्यांनी म्हटलं तुम्ही आमचा शेवटचा होप आहात माझा. आणि काहीही खाता येत नव्हतं, सारखं हे स्टूल्समध्ये रक्त येत होतं. तर त्यांनी टेस्ट केली, आम्ही UK ऑफर करतो म्हणून, आणि त्यांनी प्रोबायोटिक्स घेतले आणि त्याचा मला मी बोलले काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी. तर ते म्हणाले मला ना आता काही पण खाता येते आणि मला तो प्रॉब्लेम बंद झाला आहे. आणि त्याला जेव्हा अर्जंट सर्जरी सांगितली होती, हे 5 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे आणि आता सर्जरी केलेली नाही आहे, गरज नाही आहे आणि ते रिकवर झालेले आहेत बऱ्यापैकी. असे कितीतरी ड्रामॅटिक आमच्याकडे केसेस आहेत की मेंटल हेल्थचे असो, फिजिकल हेल्थ, IBS इरिटेबल बाउल सिंड्रोमची पण एक केस खूप कॉमन झालंय ना. खूप कॉमन. आणि ते डॉक्टर्स आम्हाला येऊन सांगतात. आम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पण आहे UK त्यांच्या बरोबर आमचं मायक्रोबायोम क्लिनिक आहे तिथे पण आम्ही टेस्ट ऑफर करतो. तर एक आमच्याकडे महिला आली सुरुवातीलाच काही वर्षांपूर्वी. तर तिला 20 वर्ष IBS होतं आणि इतका कॉन्स्टंट डायरिया आणि असं सारखं जावं लागायचं. तर ती घरातून बाहेरच निघत नव्हती आणि तिला काहीच खाता पण येत नव्हतं. लॅक्टोज इंटॉलरन्स, सगळ्या प्रकारचे इंटॉलरन्सेस होते. तर ती मला इतकं प्लीड करून म्हणाली की रश्मी मला प्लीज मदत कर. तर मी म्हटलं तू आधी ही टेस्ट कर. तर तिने केली टेस्ट. तर त्या टेस्टमध्ये असं इन्फेक्शन निघालं की मी म्हटलं हे कारण आहे त्याचं, म्हणजे इट इज अ नोन पॅथोजन की IBS ह्यानी आरामात होऊ शकतं आणि हे कुठल्याही टेस्टमध्ये डिटेक्ट नाही झालं. तर तिने ती जे काय औषध लागतं ते घेतलं आणि तिला म्हटलं तुझ्या ह्याच्यात ना हे प्रोबायोटिक्स मिसिंग आहे ज्याने तुझं पचन होत नाही. तर तिने तेवढंच केलं की डायटरी रेकमेंडेशन्स फॉलो केले, त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट घेतली आणि प्रोबायोटिक्स घेतली. 3 महिन्यांनी तिचा मेसेज आला की रश्मी मी आज चहा प्यायले एवढ्या वर्षांनी, पहिल्यांदा दूध घालून. एवढ्या वर्षांनी ती आता म्हणाली की जस्ट 3 महिन्यांच्या या साध्या प्रोटोकॉलनी आणि ते औषध घेऊन तिचं ते इन्फेक्शन पण बरं झालं, त्यांनी आता ती नॉर्मल झाली. आणि हे तर मी डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्सचं सांगते, पण आमचे एक्स्ट्रीम केसेस अजून एक आलं होतं जे हे एव्हॅस्क्युलर हिप नेक्रॉसिस की कमरेचं हाड पूर्णपणे सडत होता आतमध्ये. इतकं. आणि तो यंग माणूस होता, 33 वर्षांचा, आणि तो जिममध्ये जायला लागला, प्रोटीन सप्लिमेंट्स घेत होता आणि बहुतेक त्यात स्टेरॉइड्स असल्यामुळे की काहीतरी असं झालं की त्याचं हिप नेक्रॉसिस व्हायला सुरुवात झाली. तर ते जेव्हा हाड मरत असतं तेव्हा तुम्ही उभे पण राहू नाही शकत. तर त्याला पूर्णपणे तो इमोबिलाइज झाला आणि जस्ट त्यांनी नवीन करिअर सुरू केलं होतं. तर त्यांनी पण डेस्परेटली आम्हाला मदत मागितली. तर तो म्हणे मला हिप रिप्लेसमेंट सांगितली आहे, मी स्टेम सेल थेरपी सगळं करून झालं वर्षभर, तर तुम्ही प्लीज काही करू शकता का. तर आम्ही म्हटलं की तू ही टेस्ट पण कर, मायक्रोबायोम टेस्ट, आमचं शतायुषी पण जॉईन कर. आणि आम्ही म्हटलं तुला आयुर्वेदिक एक्सपर्ट पण आहे आमचे, की तुझं इतकं अर्जंट सिच्युएशन आहे म्हणून आम्ही ते पण ॲड केलं. आणि तिन्ही त्याला एकच महिना वेळ होता. त्यांनी सांगितलं होतं 1 महिना तुला ट्राय करायचंय, ते कर, मग सर्जरी. त्यामुळे आम्हाला तातडीने त्याला काहीतरी सोल्युशन द्यायला हवं होतं. म्हणून आम्ही आमच्या आयुर्वेदिक कन्सल्टंटला म्हणजे कनेक्ट करून दिला की तू एकदा बघ आणि काहीतरी औषध पाणी सुरू करता आलं की त्याचे सिम्पटम्स कमी होतील, जेणेकरून तो कंटिन्यू करू शकेल आमच्याबरोबर. जर सिम्पटम्स कमी नाही झाले तर ही विल हॅव टू
गो फॉर सर्जरी. त्याकरता मग आम्ही आयुर्वेदिक कन्सल्ट. तर ते त्यांनी तिन्ही केलं आमचं ऐकून, आणि एका महिन्यात तो इतका रिकवर झाला की तो ट्रॅव्हलही करायला लागला, सगळं करायला लागला, आणि तो म्हणाला ठीक आहे मी तुमचं कंटिन्यू करतो, आता विश्वास बसलाय. 3 महिने जेव्हा झाले ना, तेव्हा तो मला म्हणाला, रश्मी मला ना अजून 70%च हे वाटतं. मी म्हटलं तू 0वर होता, तू 70% आलायस, त्यामुळे तू तुझ्या सर्जनकडे आधी जा. आणि त्याला पण लक्षात आलं की हो मी कशाबद्दल तक्रार करतोय, माझी स्टेट काय होती. म्हणून त्यांनी जेव्हा ते सगळं पूर्ण MRI वगैरे केलं, तर त्याचे सर्जन म्हणाले तुला गरज नाहीये सर्जरीची. व्हॉट डिड यू डू? म्हणजे 70%वरती त्याला असं. हो, ते म्हणाले तुला आता ते गरजच नाहीये हिप रिप्लेसमेंटची, तर आता तो सगळीकडे फिरतोय, तो Globe-trotting आहे आता तो. असं त्याला 3 महिन्यांपूर्वी बघून वाटलं पण नसतं, तो झोपून होता की हा असा चालू पण शकेल नंतर. इतकं ड्रामॅटिक ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. पण ते नियमितपणे लाईफस्टाईल चेंज केलं. करायला पाहिजे, डाएट चेंज नाही म्हणजे आम्ही त्याला मदत करतो ना औषधं घ्यायला पाहिजे. हो. हे बघा 3 महिने तुम्हाला म्हणजे तुमच्या करता तर तुमच्या त्याच्यात cheating तब्येत करून चालणार हा, नाही. नाही जेवढं असं नाहीये की सगळे 100% फॉलो 100%. करतात, पण तुम्ही जेवढं तुम्ही फॉलो करता तुम्हाला परिणाम तेवढेच दिसणार. तुम्ही जे 100% फॉलो करतात त्यांना त्याहून जास्त बोनसेस मिळतील, जे 70% फॉलो करतील त्यांना तसे रिझल्ट मिळतील. तर असं नाहीये की म्हणजे ते हे नाहीये 0 to 100 मध्ये रेंज आहे, अच्छा. असं येस ऑर नो नाहीये ते. त्यामुळे चांगलं आहे की तुम्हाला ज्याप्रमाणे फॉलो करता येते तेवढे तुम्हाला रिझल्ट दिसतील. पण असंही झालंय का की हे सगळं करून सुद्धा यश नाही आलं, असं सुद्धा एखादी केस आहे का? अशा क्वचितच असतात, पण त्यात अजून आता आपले कुठलेही आजार असतील तर त्यात जेनेटिक पण कॉजेस असू शकतात, त्यात अजून दुसरं काहीतरी ट्रॉमा असू शकतो जो ह्यानी 3 महिन्यात तो रिझॉल्व्ह होत नाही. तर तसे काही खूप रेअर गोष्टी असतात, तेव्हा हे सगळं होत नाही. तर पण आयुष्याचे 3 महिने तुम्हाला देऊन बघायला काय हरकत? हो, 3 महिने स्वतःला देऊन. पण आम्ही पण काळजी बाळगतो की आता काही लोक जे इम्युनो सप्रेसेंट्स घेतात किंवा स्टेरॉइड्स घेतात, आम्ही त्यांना सरळ म्हणतो की नाही हा ट्रीटमेंट आत्ता तुमच्याच करता नाही आहे, जेव्हा ते तुम्ही बंद कराल तेव्हा, कारण ते कॉन्फ्लिक्ट होतं बरं. तुमच्या किंवा तुम्ही अँटीबायोटिक ट्रीटमेंटवर असाल तर आम्ही तेव्हा पण टेस्टिंग न करता अँटीबायोटिक ट्रीटमेंट संपल्यावर 7 दिवसानंतर तुम्ही हे टेस्ट करू शकतो. असं काही डिस्क्लेमर्स आहेत, पण यश न मिळालेलं खूपच क्वचित. आतापर्यंत आमच्याकडे नाही, आमच्या स्वतःच्या आयुष्यातही खूप फरक पडलाय. आणि आमच्या क्लायंट्स, आता आम्ही कॅन्सर पेशंट्सना पण मदत करतोय, कारण कॅन्सरवर मी एवढी वर्ष रिसर्च केला, पण कॅन्सरच्या प्रत्येक स्टेपला प्रिव्हेन्शन असो की ट्रीटमेंट कशी काम करते असो, की आपलं रिलॅप्स होणार आहे की नाही, की त्यानंतरची रिकव्हरी, आणि ज्यांना कॅन्सर झाला असतो, होऊन गेलेला असतो, त्यांचं गट मायक्रोबायोम इतकं वाईट होतं त्या ट्रीटमेंटमुळे, पूर्ण किमोथेरपी किंवा रेडिएशनमुळे, की त्यांना दुसरे खूप आजार नंतर होऊ शकतात. तर हे सगळं प्रिव्हेंट करण्याकरता प्रत्येक स्टेजवर गट मायक्रोबायोम खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही टेस्टिंग आणि त्याचा सपोर्ट डॉक्टरांबरोबर म्हणजे असं नाही आहे की आम्ही म्हणजे जिथे नाही लागत डॉक्टरांचं ट्रीटमेंट आणि रिव्हर्सेबल आहे तेव्हा आमची औषधं ठीक आहेत, पण ज्या ठिकाणी जसं कॅन्सर रिहॅब असेल तेव्हा आम्ही नक्कीच डॉक्टरशी कोलॅबरेट करून हे ट्रीटमेंट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे IVF. आता आम्ही बोलतोय काही हॉस्पिटल्समध्ये, तर IVFमध्ये आता आम्ही नाही म्हणत की तुम्ही पूर्णपणे ट्रीटमेंट करू नका. काही केसेसमध्ये मे बी गरजही नाही आहे आमचं गट टेस्ट करून, कारण त्याची पण कोरिलेशन आहे की काही मायक्रोब्स नसतील त्यामुळे फर्टिलिटी होत नाही किंवा राहत नाही तुमच्या याच्यात, म्हणजे एग इम्प्लांट केल्यावरती ते थांबत नाही असं एम्ब्रियो. तर तेव्हा आम्ही मग सांगतो की तुम्ही जा ट्रीटमेंटसाठी, दॅट इज नॉट अ क्वेश्चन ॲट ऑल. पण तो पण आम्ही कोलॅबरेटिव्हली विथ द डॉक्टर, म्हणजे त्यांच्या बरोबरीने काम करतो. तर आता आम्ही बोलत होतो तर सक्सेस रेट वाढवता येतं का, तेवढं खर्च होणार नाही लोकांना. कितीतरी वेळा 2-3 वेळा त्यांना करायला लागतं ते प्रोसिजर्स, त्याला लाखो लागतात. पण हे एक मधला काळात त्यांना, कारण इमिडिएटली एका फेलियर नंतर दुसऱ्या फेलियरच्या मध्ये काळ आहे, तर तेव्हा तुम्ही टेस्ट करा, आमचे शतायुषी फॉलो करा, त्याच्याबरोबर तुम्हाला लागली तर प्रोबायोटिक्स घ्या आणि मग तुम्ही दुसऱ्या फेजला जा आणि नक्कीच सक्सेस रेट वाढतो. मला तुम्हाला विचारायचं होतं दोघींना की हे तुम्हाला कसं सुचलं, कशा तुम्ही तिघी जणी एकत्र आलात, किती वर्षापूर्वी हे घडलं, मी तुमच्या आधीपासून मैत्री होती का?
मी या फील्डमध्ये जवळजवळ 30 वर्षांपासून आहे. तर मी मायक्रोबायोलॉजी स्टडी केलंय, बॅचलर्स आणि मास्टर्स इथून भारतातून, आणि PhD मॉलिक्युलर जेनेटिक्समधून US मधून केलं. तर त्यानंतर मी कॅन्सर रिसर्च करत होते आणि मी एव्होल्युशनरी जेनेटिक्स पण नोबेल लॉरिएट सिडनी ब्रेनर यांच्या लॅबमध्ये सिंगापूरमध्ये होते. त्यानंतर कतारमध्ये आता 16 वर्ष कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये पण रिसर्च केला. तर मी शेवटचा जो होता 9 वर्षांपूर्वी मी एक लंग कॅन्सरवर जेव्हा काम करत होते, तेव्हा जो माऊस मॉडेल मी वापरत होते, तर त्या उंदरांना लंग कॅन्सर आणि बाकी खूप आजार होते. तर मला असं तेव्हा वाटलं हे ना खूप डिस्ट्रॅक्टिंग आहे. मी लंग कॅन्सर स्टडी करते आणि या उंदरांना डायबिटीस आहे, ते लठ्ठ आहेत, त्यांना फॅटी लिव्हर आहे, त्यांना सगळ्या प्रकारचे आजार होते, किडनी डिसीज. तर मग तेव्हा हा विचार सुरू झाला की मी गट हेल्थ स्वतःहून आधीपासून त्यावर काम करतच होते पर्सनल लाईफमध्ये, पण त्या उंदराला बघून मला असं वाटतं की काहीतरी चुकते. मी एवढी वर्ष 15 वर्ष जे कॅन्सर रिसर्चवर घालवले आहे, पण मी जर रूट कॉजवर फोकस केलं तर हे सगळे प्रिव्हेंट होतील. हे सगळे एकाच ह्याच्यातून येत आहेत. तर म्हणून मला असं वाटलं की इव्हन कॅन्सर पण लोकांना का होतो, की आता कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय. 90% कॅन्सर्स प्रिव्हेंटेबल आहेत, 10% जेनेटिक असतात. ते जेनेटिकसाठी पण काहीतरी करावं लागतं. तर 90% म्हणजे खूप जास्त प्रमाण आहे की हे प्रिव्हेंटेबल आहे आणि आपण कॅन्सर होऊ देतोय. असं कसं शक्य आहे की आपली इम्युन सिस्टम जी आहे त्याला ट्युमर सेल्स जे सगळ्यांमध्ये असतात, नॉर्मल ज्या चुका होतात सेलच्या रेप्लिकेशनमुळे, त्यामुळे ट्युमर सेल्स असतात लोकांमध्ये, सगळ्यांमध्ये शरीरात फिरत असतात. पण इम्युन सिस्टम जर नीट ट्रेंड असली, तर जसं आता कोणी टेररिस्ट आलं देशात, तर तुमचं सैन्य नीट ट्रेंड असेल तर ते ओळखतील आणि तर ते टेररिस्ट काहीतरी करतील. तर तसं हे असतं. पण इम्युन सिस्टम ट्रेंडच नाही आहे, कारण गट हेल्थ चांगली नाही आहे, ते मायक्रोबायोम चांगलं नाही आहे. तर ती ट्रेंड नसली तर त्यांना माहीतच नाही आहे की हा टेररिस्ट कसा दिसतो, कसं ओळखायचं, तसे ट्युमर सेल्स डिटेक्ट होत नाही. आणि मग ते वाढत 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 त्याचे कॅन्सर्स होतात आणि मग खूप उशीर होतो. ते खूप उशिरा कळतं, कारण तुमचे जे सैन्य आहे त्याला कोणी प्रशिक्षणच दिलं नाही. तर हा खूप मोठा त्यावर हे आहे. आणि ऑटो इम्युन डिसीज असतं. पण मला आठवते, मी जेव्हा मायक्रोबायोलॉजी शिकत होते तेव्हापासून मी हे सांगत होते की तुम्ही जेव्हा खूप स्वच्छ ठेवता स्वतःला, तेव्हा तुमच्या इम्युन सिस्टमला ट्रेन करायला करणारं कोणी नाही आहे, मायक्रोब्सच नाही आहे तुमच्या आयुष्यात. तर ते त्यांच्याकडे तुम्ही शस्त्र दिलेत सैन्याकडे, पण ट्रेनिंग होत नाही आहे, तर ते कुठेही फायर करतील. तर तेव्हा ऑटो इम्युन डिसीजेस होतात लोकांना. तर हे आधीपासून टेक अवे आधीपासून होता, पण त्याचं केलं काही नव्हतं. त्यानंतर सुजाता आणि रेणुका आम्ही एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलो, ज्याला ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स फोरम म्हणतात. हे इंटरनॅशनल NGO आहे. विज्ञान भारती इथे जी ऑर्गनायझेशन आहे त्याचं इंटरनॅशनल विंग आहे. तर आम्ही 5-6 वर्षांपूर्वी तिकडे एकत्र भेटलो. त्याच्या आधी म्हणजे अशी आहे की मी आहे इंजिनियर मूलभूत, पण माझ्या घरात सुद्धा मी डायबिटीज आणि माझे काका वगैरे लवकर गेले, त्यामुळे मला कुतूहल होतं की काय एक्झॅक्टली बिनसलं की त्यांना एवढा त्रास होत होता. ऑफकोर्स त्यांची लाईफस्टाईल तेव्हा खूपच हेक्टिक होतं. सगळं आत्ताचे म्हणजे आपण बघतोय आजार, तेव्हा इट हॅड म्हणजे खूप लवकरच आलं त्यांना आणि ते लवकर गेले. त्यामुळे मला ते एक कुतूहल होतं की का. त्यामुळे माझं फोकस कायम, म्हणून मी तुम्हाला आधी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं दिल के करीब, म्हणजे तो माझा मुद्दा तेव्हा दिल के करीबच होता की माझ्या फॅमिलीचं कसं मी आरोग्य नीट ठेवू, की ह्या सगळ्या प्रकरण होणार नाही त्यांच्यात, किंवा वी डोंट हॅव टू फेस दोज सिमिलर सिच्युएशन्स अगेन. त्यामुळे न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन मागचं सायन्स अशी सतत माझी इंटरेस्ट आणि वाचन, आणि तेव्हा मला गट मायक्रोबायोमबद्दल कळलं. दुसरं म्हणजे मी पण बाहेर म्हणजे ऑलमोस्ट 27 वर्ष बाहेर राहिले, खूप फिरले परदेशी. तर प्रत्येक ठिकाणी गेलं की मग नवीन काय आहे रिसर्च, नवीन काय काय कळतंय, त्याच्यावरनं कळलं की US मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे हे FMT म्हणतो, म्हणजे आत्ता तिने जे सांगितलं उंदीरांमध्ये ते दिसतात. तर आत्ता त्यांनी बघितलंय की जर एखादा हेल्दी माणसाकडनं तुम्ही गट मायक्रोब्स काढून एका डिसीज म्हणजे आजारी असलेल्या माणसाच्या गटमध्ये ते ट्रान्सप्लांट केलात तर तो बरा होतो. तर त्याला फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट म्हणतात. त्यामुळे तो जो आहे आता त्यांनी FDAने त्याला अप्रुव्हल दिलं, कारण काय काय आजारपणांना तो मस्ट आहे, दॅट इज द ट्रीटमेंट. तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की किती महत्त्वपूर्ण आहे गट मायक्रोबायोम. जर माणसाच्या
एखाद्या नॉर्मल माणसाकडनं घेऊन तुम्ही डिसीज माणसांमध्ये ते ट्रान्सप्लांट करून तो बरं होत असेल, तर आत्ता जे आम्ही सांगतोय की टेस्ट करून त्याला इम्प्रूव्ह करा, त्याची किती महत्त्व आहे आपल्या आरोग्यांवरती हे कळतं. तर हे सगळं वाचन झालेलं होतं आणि कतारमध्ये मी पण होते, ही पण होती आणि आम्ही आमचे हजबंड्स म्हणजे त्यांची एकमेकांची ओळख होती आणि असं भेटलो. आणि मी तेव्हा सायन्स इंडिया फोरम म्हणजे विज्ञान भारतीच्या मुलांसाठी जे एक विंग आहे त्याच्यात मी काम करत होते. आणि त्याच्यात म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे आम्ही भारतातले सगळे जुन्या पारंपरिक म्हणजे सगळे जे जुन्या नॉलेज सिस्टम होतं ते मुलांपुढे आणत होतं की कसं म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी सगळ्यात गॅलेक्सीचं शोध होतं, माहिती होती, कशी म्हणजे आर्यभट्टांनी ते शून्य शोधून काढलं होतं, डॉक्टर बोसनी हे केलं होतं. तर त्या सगळ्या माहिती आम्ही त्या मुलांना देत होते. आणि मग एक दिवस मला जेव्हा ही भेटली आणि हिने सांगितलं, तर आमच्याकडे एक टॉक सेशन होता. तर मी म्हटलं, रश्मी येतेस का, टॉक देते का मुलांना, काहीतरी सांग तुझ्या कॅन्सर आहे. आणि मग तिने हा गट मायक्रोबायोमचा टॉपिक छेडला आणि मी वाचल्यामुळे मला माहिती होतं, तर मी खूप आनंदी झाले. आणि मी परत माझ्या म्हणजे त्या SIF टीमला गेले आणि सांगितलं अशा टॉपिकवर. तर ते चकित राहिले, हे काय असतं आम्हाला माहीत नाही. आणि तेव्हा जाणीव झाली की बाबा अवेअरनेसच नाही आपल्याकडे. तर तिचा तो फर्स्ट टॉक अतिशय हिट झाला आमच्यामध्ये आणि लोकांना कळलं. पहिलं पाऊल तो होता. मग आम्ही सतत एकत्र कन्व्हर्सेशन्स होत राहिले. आता किती वर्ष एकत्र काम करता? आता आम्ही काम म्हणजे कंपनी सुरू होऊन 3-3.5 वर्ष झाले, पण आम्ही काम त्याच्या आधीपासून त्याच्या आधी बरंच 5-6 वर्ष झाली. आणि ऍक्च्युली हिने जेव्हा म्हटलं, मी नेहमी कॅन्सरवर टॉक देते आणि मी लहानपणापासून ॲज अ स्पीकर मला खूपच आवडतं टॉक्स द्यायला, पण हिने जेव्हा विचारलं सुजातानी की तू टॉक देशील का, तर अचानक मी ठरवलं वेगळ्या विषयावर बोलू जे एकदम माझ्या दिल के करीब आहे, गट हेल्थ आणि मायक्रोबायोम. तर मी ते बोलले, त्याच्याबद्दल टॉक दिलं जे मी कधीच दिला नव्हता. पहिल्यांदा हा टॉक दिला आणि त्यांनी आमचं पूर्णपणे हे बदललं की आम्हाला असं वाटलं की याचं काहीतरी केलं पाहिजे, अवेअरनेसच नाहीये. त्यामुळे आम्ही त्याबद्दल खूप बोलायला लागलो आणि मग ते ऑर्गनायझेशनमध्ये व्हॉलेंटिअर करायला लागलो दोघी. तर सुजाता त्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्च्युली एज्युकेशन व्हर्टिकलची लीड कोऑर्डिनेटर आहे. भारतभर पॅन इंडिया मुवमेंट आहे ती. आणि मी आहार क्रांती हे नेशन वाईड मुवमेंट फॉर बेटर न्यूट्रिशन अँड म्हणजे सोल्युशन अँड अवेअरनेस, त्याची मी लीड कोऑर्डिनेटर आहे. तर आम्ही अगदी युनियन मिनिस्ट्री बरोबर पण काम करतो. तर आम्ही दोघी ते करत असताना रेणुका पण त्याच प्लॅटफॉर्मवर भेटली. एकत्र आम्ही व्हॉलेंटिअर करत होतो आणि आम्ही ठरवलं की नाही, ह्याची खूप जास्त गरज आहे. कारण मी NCERT बरोबर एक नॅशनल स्टुडंट्स आउटरीच प्रोग्राम पण सुरू केला आहे, जो त्यांच्या TV चॅनल्सवर हे होतो 5 वर्षांपूर्वी. आणि मी 5 टॉक्स दिले आणि आता ते कंटिन्यू होते. त्यानंतर मला इथून हे आले कॉल्स की तू हा इलेक्टिव्ह कोर्स शिकवू शकते का मायक्रोबायोमचा. तर मी म्हटलं हा इलेक्टिव्ह काय आहे, तुमच्या करिक्युलममध्ये कसा काय नाही आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर हा इथे शिकवत नाही. तर हा मायक्रोबायोलॉजीमध्ये पण हा विषय शिकवत नाही, हा डॉक्टर्सना पण शिकवत नाही, न्यूट्रिशनिस्टना पण शिकवत नाही. त्यामुळे हा अवेअरनेस कोणामध्येच नाही. तुम्हाला वाटेल लोकांमध्ये कसा नाही आहे, तर ज्यांनी त्याचा निर्णय जे घेतात डिसिजन मेकर्स त्यांच्यामध्ये पण नाही. त्यामुळे आम्ही हा इलेक्टिव्ह कोर्स पण ऑफर करायला सुरुवात केली. आमचे इनपुट्स ॲक्च्युली G20 मध्ये पण गेले होते, S20 मध्ये, की मायक्रोबायोम रिच भारताचं जे पारंपरिक पूर्ण पद्धती आहेत ते इतक्या गट फ्रेंडली आहेत. तर आपण जर म्हटलं की आपण वेस्टला का कॉपी करतोय, आपल्या पद्धती जशा आहेत, म्हणून आम्ही त्यातही नोट्स पाठवल्या होत्या की इतकं अवेअरनेस इथे. आणि परिस्थिती अशी आहे की आता पाश्चात्य देश ते ट्रेंड्स म्हणून परत आणतात आपल्याकडे. म्हणजे आता तुम्ही सकाळी उठून गार पाण्याने आंघोळ करायचो आम्ही, कोल्ड शॉवर. पण आता कोल्ड शॉवर तुमचे डोपामाइन वाढवायला म्हणून घ्या कोल्ड शॉवर. असं ते आईस बाथ कॉमन झाले तुमच्या स्किनसाठी आणि हे सगळं. पण ते आमच्या सिस्टममध्ये होतं. सकाळी 4:30 वाजता उठतात, गार पाण्याने आंघोळ करतात, होताच आपल्याकडे सिस्टम. योगा इन अ रिफॉर्मॅटेड, हॉट योगा काय, वॉर्म योगा काय, वेगवेगळ्या तऱ्हेने योगा काय. सो दॅट वॉज ऑल्सो पार्ट ऑफ अवर सिस्टम. काही विसरलो पण ते आता पॅकेजिंग नवीन करून आपल्याकडे पाठवतात. आणि वर्स्ट म्हणजे टर्मरिक लॅटे, दूध हळद आजी सांगायची तेव्हा आपण नाक मोरडायचो, काय देते आजी तू, काय होणार आहे यांनी.
पण आता ते टर्मरिक लॅटे म्हणून तुम्ही पण त्यात हळद अगदी लिव्हरला टॉक्सिक होईल एवढी हळद हा टाकून म्हणजे दिली. त्याची नाही, त्यामुळे पण हो. विकली जाते की विकली इट जाते. इज अन अँटी इन्फ्लमेटरी ड्रिंक. पण आता मी कुठला तरी कोर्स जॉईन केला होता, मला शिकायला खूप आवडतं कॉन्स्टंटली काही वर्षांपूर्वी. तर त्यात हे होतं की मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा, असं फॅन्सी काहीतरी वही घ्या आणि आय एम ग्रेटफुल फॉर पासून सुरू करा आणि हे ते. आणि मग मला वाटलं आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण देवाला तेच सांगतो आणि आपलं मेडिटेशन आणि हे आपोआपच होत असतं. तर आता बाहेर राहिल्यामुळे आणि खूप बिझी स्केड्यूलमुळे कुठेतरी ते मागे पडलं होतं. तर ते आम्ही जेव्हा परत सुरू केलं घरात तेव्हा असं वाटलं की हे म्हणजे कशासाठी जर्नलिंग आणि हे सगळं आपल्या पद्धतीत ते सगळं आहे. त्यामुळे मुलांना पण तेच शिकवतो की आपल्या पद्धती जर आपण फॉलो केल्या तर अतिशय उत्तम गट हेल्थ होईल आपली. आपली सणांबद्दल पण तुम्ही बघितलात तर प्रत्येक सण, आत्ता संक्रांत आपण साजरा केलं संक्रांत, तर त्याच्यात काय तिळगुळ खा आणि तुम्ही पतंग, म्हणजे तिळगुळ इज हॅव्हिंग ऑल युअर कॅल्शियम आणि तुम्ही व्हायटमिन डी घ्यायला तुम्ही पतंग आणि उडवता. गुळात मॅग्नेशियम असतं जे त्याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी जे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी लागतं कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनसाठी ते त्यात आहे. इन्क्लुडेड आहे. रेनबो डाएट त्यात इन्क्लुडेड आहे. भोगीमध्ये हो. सगळ्या रेनबो व्हेजिटेबल्स तुम्ही जे आहेत आणि प्रत्येक आता आपण म्हणतो लोकल आणि सीझनल खा. कशाला एक्झॉटिक हवेल, म्हणजे तुमचं गट जे पचवू शकेल तो लोकल आणि सीझनल, कारण त्याचे मायक्रोब्स आहेत तुमच्या गटमध्ये, तर ते लोकल आणि सीझनल त्या भोगीच्या भाजीमध्ये आहे. भाकर जे रॉ Millets, ग्रेन्स हो, आहेत, फायबर आहे त्याच्यात. गोईंग बॅक टू युअर रूट्स हो. इज द बेस्ट सोल्युशन. खूप छान माहिती दिलीत तुम्ही सगळे. आणि आज तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या सगळ्या गोष्टींना असं मला वाटतं की आपल्याला माहीत असतातच, पण ते पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंडर देऊन बरोबर, कोणीतरी ते जरा बरोबर, म्हणजे काय बरोबर. ठोकून ठोकून जर का सांगितलं तर खूप छान रिफ्रेशमेंट झालं. आणि काही गोष्टी अशा आहेत ना की अरे ह्या तर आपण करतच होतो, बरोबर. ज्या विसरलो होतो. बरोबर. आपली लाईफस्टाईल इतकी चेंज झाली आणि मग आपण त्या लाईफस्टाईलवरती ब्लेम करायला लागलो. पण ह्या सगळ्या डुएबल आहेत, त्या आपण हो, करू yes, शकतो. yes. आणि आय एम व्हेरी शुअर की तुमच्याकडे भरपूर लोक येऊ देत आणि तुम्ही त्यांना एज्युकेट छान पद्धतीने करू शकाल असं मला वाटतं. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. तुमचा खूप खूप आभार. नाही, जाता जाता मला तुम्हाला काही गिफ्ट्स द्यायचे आहेत आणि थँक्यू म्हणायचं आहे. त्याआधी मला सांगायला तुम्हाला आवडेल की आत्ता आपण बसलेलो आहोत तो आहे चौरंग रेस्टॉरंट आहे दादर वेस्टमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे इथे अतिशय सुंदर मराठी सगळा स्वयंपाक मिळतो. खूप छान मराठी जेवण मिळतं, अगदी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत. ते अगदी स्वीटमध्ये गुलाबजाम म्हणू नका, इकडची रसमलाई आणि मोदक, उकडीचे मोदक खूपच फेमस आहेत. तर तुम्हाला काय खायला आवडेल, मी तुमच्यासाठी ऑर्डर करून ठेवलेलं आहे, पण तुम्हाला काय खायला आवडेल ते मला नक्की सांगा. आताच मला ह्यांच्याशी भेट झाली माझी, विनय आणि मधुरा जे यांचे ओनर आहेत चौरंग रेस्टॉरंटचे. तर मी पहिल्यांदा आले, मी इथे राहत नाही त्यामुळे, पण मला हे बघून खूप आनंद झाला की मराठी क्विझिन जे आपल्याला दिसत नाही जास्त, ऑफकोर्स दादरमध्ये हे खूप चांगलं आहे, पण आम्ही जेव्हा गट फ्रेंडली फूड्स लोकांना खायला सांगतो तेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही पारंपरिक जेवण जेवा, तेव्हा आपल्या राज्याचं क्विझिन हे एवढं शोकेस होत नाही भारताच्या लेवलवर. म्हणून मी त्यांना तेच म्हणत होते की तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही एवढं चांगलं पाऊल घेतलं आणि आपल्याला हे सगळ्या स्टेट्समध्ये बाहेर भारताच्या हे दाखवायची खूप गरज आहे. आणि ते जे पारंपरिक पद्धतीने हे बनवतात आणि त्यांनी हे पण सांगितलं की ते इथे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे विकत नाही आणि त्यांचे ट्रेडिशनल पेय जसं सोलकढी आहे, कोकम सरबत आहे, पियुष आहे, तसे ते ट्रेडिशनल हे विकतात. ते बघून खूप आनंद झाला. तर आम्ही बोलत असताना आमचं असं बोलणं झालं तर ते म्हणाले की आम्ही इथे गट फ्रेंडली थाळी जी तुम्ही सांगाल असं इथे ऑफर करणारच म्हणून. त्यामुळे ते पण एक आमचं म्हणजे नवीन हे कल्पना की लोकांना गट फ्रेंडली थाळी किती सोपी असते की आपण थोडे ट्विक्स करून कसं बनवू शकतो हे इथेच बघायला मिळेल. त्यामुळे नक्की या आणि या थाळीची हे घ्या, आस्वाद घ्या. मी गिफ्ट आणते तुमचं. प्रसाद शिवरकर म्हणून वास्तुविशारद आहेत, त्यांनी तुमच्यासाठी हे मंगलमय देवयंत्र पाठवलेलं आहे. थँक्यू.
वास्तुप्रसाद आणि विवाह प्रसाद हे त्यांचे 2 ब्रँड्स आहेत. अच्छा. धन्यवाद, खूपच सुंदर आहे. हे जे यंत्र आहे ते तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात सुद्धा ठेवू शकता किंवा देव्हाऱ्याच्या आजूबाजूला त्या वॉलवरती कुठेही लावू शकता. अरे वा. नक्की ठेवू, नक्की फारच ठेवू. सुंदर आहे. प्रसाद शिवाकर स्वतः इंजिनियर आहेत आणि सरांचं एक वाक्य नेहमी मला लक्षात येतं की आपण जर का मेहनत केली तर नशीब सुद्धा आपल्याला साथ देतं, आणि ते मला असं वाटतं की तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा मला बघायला मिळतंय. हो हो, अगदी आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत ज्यात रुजलेलं हे आहे, तर त्यात आता बरेच पाश्चात्य सायंटिस्ट आणि डॉक्टर्स पण हेच म्हणत आहेत की आपण हे क्लिनिकल ट्रायल्स वगैरे सगळं दाखवतोय ते ठीक आहे, पण जे आयुर्वेद आहे जे ॲटलिस्ट ते म्हणतात की 5,000 वर्ष जुनं आहे, ते त्याहून खूप जुनं आहे, आपल्याला पण माहीत आहे. तर ते क्लिनिकल ट्रायल्स ह्याच्या पलीकडे आहे आपल्या ज्या ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस आहे. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि धन्यवाद, खूपच सुंदर तुम्ही गिफ्ट दिलं. निलिमा अमित आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे. 1 लाईफ मेनी जर्नीज ओपन सिक्रेट टू अ ब्लिसफुल लाईफ. वाव. ते तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. वाचनाची तर खूपच आवड आहे. खूप खूप धन्यवाद. त्या मस्त, नक्की वाचेन. स्वतः रेकी हीलर आहेत, लाईफ कोच आहेत, थीटा हिलिंग करतात. आणि निलिमानी ना आपल्या आयुष्यातनं अनेक आपल्याला प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, कधी मिळतात, पण त्यांच्या उत्तरांपर्यंत कसं पोहोचायचं किंवा एखादा प्रॉब्लेम आला आपल्या आयुष्यात तर तो कसा डील करायचा, टॅकल करायचा, त्याचे टूल्स दिले त्यात. फारच सुंदर, फारच फारच सुंदर. छान. धन्यवाद. सुजाताला पण देईन. तुमच्यासाठी काहीतरी लिहिलं असेल का? हो. Oh, निलिमा. wow. Magic is believing in yourself. If you can do that, you can make anything happen. Love and blessings, निलिमा अमित. फारच फारच धन्यवाद. खूप आवडलं मला. आणि हे पुस्तक तुमच्यासाठी पाठवलेलं आहे रोहन प्रकाशन यांनी. जीनियस जेम, डॉक्टर GM, डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र आहे आणि अनुराधा परब यांनी लिहिलेलं आहे. सो हे रोहन प्रकाशने तुमच्यासाठी पाठवलं. थँक्यू. आणि परत आपलं दिल के करीब टॉपिक मायक्रोब्स दिसत आहेत आणि जिनियस डॉक्टरनी लिहिलेलं पुस्तक आहे, खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि इट इज इन्फॉर्मेटिव्ह, लुक्स लाईक दॅट. थँक्यू सो मच. सो ही 2 गिफ्ट्स आहेत. एक आहे निसर्ग हर्ब्स. निसर्ग हर्ब्सबद्दल थोडीशी माहिती देते तुम्हाला. साताऱ्याची आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. हर्बल प्रॉडक्ट्स आहेत सगळे, 100% हर्बल प्रॉडक्ट्स. प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत सगळं ती आणि तिचा पूर्ण परिवार करतात. तुमच्यासाठी पाठवलेले आहे ते बॉडी स्क्रब अरे वा. आणि फेस स्क्रब. मी सांगत नाही कुठलं गिफ्ट कोणी घ्या, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. बॉडी ऑइल आहे. गमतीदार गोष्ट म्हणजे परवा ती माझ्याकडे आली होती पुण्याला आणि आम्ही उठण्यांबद्दल बोलत होतो. आणि आम्हाला दोघींनाही मुली आहेत, त्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, त्यामुळे खूपच छान आहे. हर्बल सोप असतं. ओके. आणि हा मी स्वतः सुद्धा वापरते आणि तो संपतच नाही. मस्त, फारच सुंदर. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. वाव. आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा गिफ्ट देते. डॉक्टर संदीपा पाटील म्हणून वेदवी नॅचरल्स त्यांचा ब्रँड आहे. त्या स्वतः सायंटिस्ट आहेत आणि बनाना एक्स्ट्रॅक्ट आणि शिया बटरच्या असं युनिक कॉम्बिनेशननी आणि शॅम्पू आणि कंडिशनर्स बनवतात. अरे अतिशय सुंदर, मस्त. मला असं वाटतं हे सुद्धा तुमच्या मुलींनाच खूप आवडेल. आणि काही आम्हाला रेणुकाला पण, आमची तिसरी को फाउंडर, फारच सुंदर आहे. मस्त, खूपच छान. खूपच छान आहे. आणि नॅचरल गोष्टी, मायक्रोबायोम फ्रेंडली आम्ही नेहमी प्रमोट करतच असतो. तर म्हणजे असे बिझनेसेस आहेत ज्या असे प्रॉडक्ट्स बनवतात बघून खूप अजून आनंद होतो. म्हणजे आम्ही या कार्यक्रममध्ये फक्त गट मायक्रोब्स बद्दल बोललो, पण खरं म्हणजे मायक्रोब स्किनवर पणही असतात आणि ओरल पण असतात. तर ते तुम्ही सगळं आता जे दिलेलं आहे देर ऑल मायक्रोब फ्रेंडली. थँक्यू. थँक्यू. प्रीतम देशपांडे नावाचा एक नवीन मित्र आहे आपला आणि रंगोली आर्ट्स अँड गिफ्ट्स असं त्यांचा ब्रँड आहे. खूप छान छान रांगोळ्या ते आपल्याला. अरे वा, फारच सुंदर आहे, फारच छान. मस्त, खूपच. हे पण किती गोड आहे. गोड आहे ऍक्च्युअल रांगोळीचं रंग आहे.
आणि ठाण्याला त्यांचं आउटलेट आहे जिथे लहान मोठे सगळे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतात. फारच सुंदर आहे, नक्की म्हणजे घेऊ. खरे वाटतात हो, अगदी रांगोळीच म्हणजे वाटते. रांगोळीच आहे पण. रांगोळीच powder. म्हणजे हा. तसं छान दिसते, एकदम रिअल छान आहे. आणि हे दगडात बनवलेले दिवे आहेत, हे तुमच्यासाठी आहे. कल्याणी धन्यवाद. मोडक आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे. अरे वा. फारच सुंदर. क्रिएटिव्ह माइंड्स त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. हो, खरंच क्रिएटिव्ह आहे आणि छान आहेत. आणि दगडात सगळी म्हणजे वाहतुकली सुद्धा असते त्यांच्याकडे. हो, खूप अरे छान वा. छान शो पीसेस आयटम्स बनवतात. खूप हे सगळे आपले ट्रेडिशनल Traditional, व्हॅल्यूज हो, आणि हो. ट्रेडिशनल सिस्टम्स, त्यामुळे फारच सुंदर आहे. थँक्यू सो हे मच. सुद्धा एक आणखीन छोटंसं गिफ्ट आहे. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण अनु शर्मा तिचं नाव. सुरतला ती एक न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्ससाठी संस्था चालवते वाव. आणि ती मुलं हे सगळं बनवतात आणि आपल्या फारच गेस्टसाठी पाठवतात. सो सुरतला गेला तर नक्की व्हिजिट करा. हो, नक्की नक्की नक्की. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. ओळखीची आहे. अश्विनी जोगळेकर तुमच्या ओळखीचे आहेत. हो. क्राफ्ट ट्रिब्यूट त्यांचा ब्रँड आहे. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की प्लास्टिकमधून वगैरे आपण पाणी प्यायचं नसतं, सो म्हणून क्लेच्या अरे वा. बॉटल्स तुमच्यासाठी पाठवले. फारच गोड आहे. थँक्यू, खूपच छान आहे. पण त्यांचं शोरूम पण बघण्यासारखं आहे. खूपच सुंदर आहे. ते पण तुमच्यासाठी पाठवलंय. थँक्यू थँक्यू अश्विनी, थँक्यू. खूप सुंदर आहे. त्यांच्याबद्दल माहिती आहे. मस्त, फारच सुंदर आहे. थँक्यू अश्विनी. आपले अजून एक मित्र आहेत निशांत आवळे, यांचा चेरी पिक हा ब्रँड आहे. अच्छा, मी जे काही बोलणार ते तुम्ही आधीच बोलताय. नाही, पण निशांत दादांचं गिफ्ट द्यायच्या नाही, आधी तेच म्हटलं. वैदेही दुगल यांचं गिफ्ट तुम्हाला मला द्यायचं आहे. इदित्री क्रिएशन हा त्यांचा अरे वा. ब्रँड आहे. Very आणि त्यांनी ब्रँडिंग किती छान केलंय बघा. इथे फोन नंबर पण आहे हा. आणि त्यांचं नाव वगैरे सुद्धा आहे. आता ही कुणाला ठेवायची आहे तुमच्यापैकी, का तुम्हाला रेणुकाताईंना द्यायची हो, आहे? रेणुकाताई. हे तुम्ही ठरवा. ब्लॉक प्रिंटिंग खूप केलेली सुंदर आहे. येस. आपण खूपच सुंदर आहे, मस्त. सो हे हँड ब्लॉक प्रिंट आहे, त्या स्वतः करतात. खूपच सुंदर आहे. मस्त आहे. तर तुमच्या तिघींपैकी ही कोणी ठेवायची? हो, आता ते भांडण ठरवा. वगैरे त्याची- नाही, रेणुकाला आम्ही पाठवून दे. पाठवू. हा, आता हे बोला. आता हे बोला. आपले एक मित्र आहेत निशांत दिलके आवळे. करीब मित्र. दिलके करीब मित्र आहेत निशांत आवळे, यांचा ब्रँड आहे चेरी पिक. Yes. आता तुमचं मलाच पाठ झालंय. Yes. आणि हा तुमच्या तिघींच्या ब्रँडचं त्यांनी हे केलेलं आहे. हो. पर्सनलाइज Wow. टॅग्स वाव, अर्णव. अर्णा, ओ माय मी गॉड, तुम्हाला दोघींनाही गिफ्ट करते. खूपच छान आहे. हो, Thank you. सॉरी सुजाता, हे मी घेऊन कतारला नाही, चालले. नाही, हे घेऊन आपण युकेला जाऊया रेणुकाला भेटायला. मग फिरायला जाऊ. केबिन. फिरायला जाऊ कुठेतरी. आणि ते पण सांगा ना 35% डिस्काउंट. हो हो. आणि आपल्या दिलके करीबच्या सर्व प्रेक्षकांसाठी निशांत आवळे यांनी 35% डिस्काउंट दिलेला आहे. आता मी एक काम करते, पुढचा इंटरव्ह्यू तुम्ही घ्या, तुम्ही इथे बसा, मी जाते. पण खरंच खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली. थँक्यू सो मच. मुख्य तुम्ही खूप छान दिसता हे सुलेखाताई, आणि नेहमीच म्हणजे बघितलेल्या सगळ्या पॉडकास्टमध्ये तुमची साडी पण खूप छान आहे. माझ्या अलीकडे सगळ्या साड्या साजिरीच्या असतात. दीपाताई चेऊलकर यांचा ब्रँड आहे, पार्ला ईस्टमध्ये आहे. ब्लाउजेस पण त्याचे असतात आणि कमाल शिवतात दीपाताई ब्लाउजेस. कमाल. अरे वा, हो, ब्लाउजेस सुंदर पण असतात. शिवून? होय होय होय. अलीकडेच मी त्यांच्याकडे ब्लाउजेस शिवायला लागले. हो, नाईस. ज्वेलरी सुद्धा स्पॉन्सर्ड असते त्यांच्याकडे सुद्धा. खूप छान ज्वेलरी आहे. खूप सुंदर. आणि नक्की. नक्कीच आम्ही कोणाला आवडत सगळे नाही. दिलके करीब आहेत आमच्या. आमचे सगळे स्पॉन्सर खूप प्रेमाने सगळं काही करत असतात. आणि आता आजपासून तुम्ही सुद्धा खूप दिलके करीब झालेला आहात. थँक्यू. आणि Thank you so व्हेरी शुअर much. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, माझे वडील आई वडील इथे आलेच आहेत. नमस्कार. तुम्ही आज येणार इथे म्हणून त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे तुमच्याकडे तुमचे
पेशंट्स पेशंट नका सांगू. आम्ही clients आम्ही म्हणतो. क्लायंट्स Patients नाहीये पेशंट कोणीच. कोणीच नाहीये. आपण आपल्या शरीराला तेवढी, म्हणूनच आम्ही मायक्रोबायोम सुपर हिरो हा नाव दिलंय, कारण तुमचं स्वतःचं मायक्रोबायोम तुम्हाला सुपर हिरो स्ट्रेंथ देऊ शकतं. अँड दे आर युअर सुपर हिरोज हु विल गेट यू बेटर. तर तुम्हाला आमची फॅमिली तर मिळेल आणि आमचा सगळा मित्र परिवार सुद्धा. हो. तर मला असं मी रादर आव्हान करेन सगळ्यांना की तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुमचे जे नंबर्स दिलेले आहेत दोघींचे, तिथे प्लीज कॉन्टॅक्ट करा, कारण हे आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं आहे. कारण खूप आपली विचित्र लाईफस्टाईल चालू आहे आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईलमुळे आजार नको हो म्हणून. बरोबर. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा उद्यमशील. हा, मग जरा तुम्ही ऑर्गॅनिक गुळाचा खरवच नाही दिला आम्हाला. आमचं खरवस कुठे आहे? मी काय म्हणते, खरंच तुम्ही इथे येऊन बसा. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त छान होस्ट करताय. सगळं काही आठवते तुम्हाला. नाही, बरं, तुमचे मग आता एपिसोड बघून आता हे पण पाठ- सहज हवन एंटरप्राइज. नाही, मला पाठ आहे मला. हा बोला, तुमचा हा कॅमेरा आहे. सहज हवन एंटरप्राइज हे अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे, जे ऑर्गॅनिक गुळाने बनवलेला खरवस बनवतात. हा त्यांनी स्पेशली आमच्यासाठीच पाठवलाय. नाईस नाईस नाईस. गप्पा जशा छान गोड झाल्या. आणि मी आणि तुम्ही फक्त जर का- माझं तोंड खरवस खायला उघडणार आहे, बाकी काही नाही. माय गॉड. थँक्यू. खूपच छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या खूपच मस्त आहे. आता छान आहे. हो. थँक्यू व्हेरी मच. ऑलवेज बघत राहा दिल के करीब उद्यमशील.